आमचा आमचा जागर दीप. नमस्कार श्रोते हो, दीपत्कारच्या दुसऱ्या भागात आज आपण ऐकणार आहोत नाट्यशाळेच्या संस्थापिका नाट्यकर्मी कांचन सोनटक्के यांची बिपिन वर्तक आणि हर्षद जाधव यांनी घेतलेली मुलाखत. सर्व प्रकारच्या अपंग मुलामुलींना नाट्योपचार पद्धतीच्या माध्यमातून आत्मभान मिळवून देण्याचे काम कांचनताईंनी अगदी व्रतस्थपणे केले आहे. चला तर प्रत्यक्ष कांचनताईंकडूनच समजावून घेऊया त्यांची ही नाट्योपचार पद्धती नेमकी आहे तरी काय. नमस्कार श्रोते, जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2021च्या दीपत्कार सदरात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. हे सदर म्हणजे मान्यवरांच्या मुलाखतींचे सदर आणि आज आपल्यासोबत आहेत नाट्यशालेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या अपंगांना नाट्योपचाराच्या मार्गाने स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं करण्याचं अत्यंत कठीण काम सोपं करणाऱ्या नाट्यकर्मी कांचनताई सोनटक्के. खरं तर बालपणापासून कांचनताईंचं नाव आम्ही ऐकलेलं आहे आणि त्यांची बालनाट्य ऐकूनच आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत. माझ्यासोबत ह्या मुलाखतीत मला सहकार्य करण्यासाठी म्हणा किंवा ह्या मुलाखतीचे संयोजक म्हणून कांचनताईंचे लाडके विद्यार्थी बिपिन वर्तक सुद्धा उपस्थित आहेत. नमस्कार सर्वांना. तर ताई नमस्कार. नमस्कार. जागरदीप श्राव्य दिवाळी अंकाच्या या दीपत्कार सदरात तुमचं खूप मनापासून स्वागत आणि आम्हाला खूप बरं वाटतंय की आज तुमच्याशी या निमित्ताने बोलायला मिळत आहे बऱ्याच वर्षांनी. हो, खूप आनंद होतोय मलाही या तुमच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी. ताई, सुरुवात आपण तुमच्या बालपणापासून करूया असं वाटतं आम्हाला, की म्हणजे कांचनताई आम्हाला माहिती आहेत पण कांचनताई घडल्या कशा हे कुतूहल सगळ्यांच्याच मनात, ऐकणाऱ्यांच्या मनात असणार आहे. तर थोडक्यात तुमच्या बालपणाविषयी आम्हाला काही सांगाल का? माझं बालपण म्हणजे मला तशी उपजतच नाट्य नृत्याची आवड. शाळेपासून कशाला, अगदी शाळेत जाण्याच्या आधीपासून सुद्धा. म्हणजे एक अशी छोटीशी आठवण सांगता येईल की आमच्या बिल्डिंगमध्ये जेव्हा कार्यक्रम होत असतील तेव्हा माझ्या मावशीने एक डान्स बसवला होता आणि मी लहान होते 4 वर्षाची, त्याच्यामुळे मला काही त्याच्यात घेतलं नव्हतं. पण मी तिच्या मागे लागून मला त्या नृत्यात म्हणजे सहभागी करून घ्यायला लावलं. इतकं मला ते नृत्याची आवड त्या लहानपणापासून होती. आणि तो नाच रे मोरा आंब्याच्या वनात हा माझा पहिलं सादरीकरण. अच्छा, अरे वा, क्या बात आहे. म्हणजे अगदी बालपणापासून म्हणायला हरकत नाही की तुम्हाला तिथूनच तुमच्यातली कला, म्हणजे माझ्याकडे हे आहे आणि मला हे प्रेझेंट केलं पाहिजे हे तुम्हाला तिथून जाणवायला लागलं. हो, नकळत जाणवलं असं नाही, पण मला खूप वेळ होतं त्या अख्खा वेळ नाही म्हणाले. इथून तिथे जाताना माझे हात पाय नृत्याच्या ह्याच्यात चालूच असायचे. आणि नंतर मला 1ली ते 4थी ह्या शाळेच्या जीवनात सुद्धा मला खूप प्रोत्साहन मिळालं. हिराबाई जवेरी त्या आमच्या संगीत शिक्षिका होत्या. त्याही आमची. तुम्ही डॉन बॉस्कोत होता ना? मला वाटतं नाही, माझं 1ली ते 4थी झालं म्युन्सिपालिटी शाळेत लॅमिंटन. आम्ही गिरगावात राहायचो आणि खूप छान तिकडे प्रशिक्षण असायचं सर्व गोष्टींचं. आणि त्याच्यानंतर 5वी पासून मी सेंट कोलंबाला गेले आणि सेंट कोलंबात खरं माझ्या ह्या सर्व कलागुणांना खतपाणी मिळालं. अच्छा. आणि म्हणजे तिकडचं वातावरण कसं होतं सेंट कोलंबाचं, ज्या 4 चमकणाऱ्या मुली आहेत, मुली किंवा विद्यार्थी आहेत त्यांना पुढे घेऊन जायचं असं नाही, सरसकट सर्वांचा विकास घडला पाहिजे. सेंट कोलंबा शाळेत आमच्या अगदी बोर्डात पहिले आले, दुसरे आले असे फार कमी असायचे किंवा नसायचे, पण सरसकट सगळे फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासमध्ये पास होत. म्हणजे असा सर्वांचा, म्हणजे हे एक मला व्यक्ती विकासाचं जे नंतर वेळ लागलं त्याचंही कदाचित बीज तिथे असेल. सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचं आणि सर्वांचा विकास घडला पाहिजे. तो संस्कार तुमच्या मनावर नकळत घडला. त्यामुळे खूपच जास्त श्रेय माझ्या शालेय जीवनाला आहे. आणि तिथे अजून एक फार नमूद करण्यासारखी गोष्ट अशी आहे की 8वी 9वीकडे गेल्यावर शाळेचे लिडर्स निवडतात, प्रिफेक्ट्स किंवा हे म्हणतात, ते जे लहान मुलांना काय म्हणायचं, लहान मुलांच्या वर्गांना प्रशिक्षण देणं किंवा काही असे वाटलेले असायचे वर्ग. त्यावेळी मी म्हणजे तेही मला एक प्रशिक्षणाचे धडे तिथे मिळाले
की लिडरशिपचे आणि खालच्या वर्गांना शिकवायचे. आणि नाट्य आपलं सेंट कोलंबा शाळेत असताना सुद्धा मी आमच्या वर्गाची नाटकं स्वतः बसवायची. ओके, म्हणजे त्याचीही सुरुवात तुमची तिथूनच झालेली आहे, शाळेपासूनच झालेली आहे. म्हणजे नाटक बसवणं, त्याच्यात अभिनय करणं, हे सगळं कारण आमच्यावर सोडलेलं असायचं सगळं, त्याच्यावर कार्यक्रम सादर करणं. त्यामुळे सेंट कोलंबा शाळेने जसं अभ्यासाबरोबरच आम्हाला सर्व कलागुणांना खूप प्रोत्साहन दिलं. म्हणजे आणि विशेष सांगायचं म्हणजे आमची जी नाट्यशाला आहे त्याची सुरुवातही माझी सेंट कोलंबा शाळेतच झाली. हो, त्याकडे मी येणार आहे, पण त्याच्या आधी म्हणजे त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तुमचा, म्हणजे ही तुमची आवड अर्थात बालपणापासून तुमच्यामध्ये असल्यामुळेच कदाचित तुम्ही मग कथ्थक, भरतनाट्यम, लोकनृत्य वगैरे सगळं पद्धतीप्रमाणे शिकलात पुढे. हो, अगदी 3री 4थीत असताना मी कथ्थक शिकले. नंतर रमेश पुरवमास्तरांकडे मी भरतनाट्यम शिकले. सेंट कोलंबात आल्यानंतर लोकनृत्य त्यांच्याकडनं खूप शिकले. आणि पुरवमास्तरांकडनं मला नृत्य प्रशिक्षणाचे खूप छान धडे मिळाले. आणखी जे मी त्यांच्या पद्धतीनेच पुढे माझ्या कामात त्याचा वापर केला, त्या पद्धतीने. त्याच्यानंतर गुरु पार्वती कुमार, त्यांची एक पद्धत होती शिकवण्याची. पूर्वी कसं वाटायचं, नाच आणि गाणं म्हणजे काय, करायचं, केलं की होतं, असं एक कित्येक वर्षापूर्वी. तुम्ही आता ह्या पिढीतले आहात, त्यामुळे तुम्हाला त्यातली शिस्त किंवा त्यातला अभ्यास ह्याची जाणीव आहे. पण 60-70 मी आता 60-70 वर्षांपूर्वी नाच आणि नाटक म्हणजे काय येतं. किंवा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण तेवढा सकस नव्हता लोकांचा, म्हणजे वेगळा होता. पण मग गुरु पार्वती कुमार आणि नंतर सोनटक्के सर यांच्याकडून त्याच्या शिस्तबद्धता कशी हवी आणि शिस्तीमुळे त्याचे नियम कसे असतात, ते कसं पद्धतशीर टप्प्याटप्प्याने व्हायला पाहिजे, हे सगळं नंतर कळत गेलं. म्हणजे ह्याच सगळ्या आवडीमुळे तुम्ही मग अमृत नाट्य भारतीशी जोडल्या गेलात किंवा तिथे जाऊन माझ्या ग्रॅज्युएशन नंतर मी साहित्य संघाने सुरू केलेला एक अभ्यासक्रम होता. तो किंबहुना सोनटक्के सरांनीच सुरू केलेला होता दिल्लीहून आल्यानंतर. तिथे 2 वर्षाचा हा सर्टिफिकेट कोर्स होता. 6 ते 9:30 रोज. ओके. शनिवार रविवार संघातच असायचा, साहित्य संघात असायचा. आणि तिथे निवडक एक 18-20 मुलांबरोबर रोज संध्याकाळी नाट्य वाचन ते नाटकाचं सादरीकरण, ह्याच्यात येणाऱ्या प्रत्येक अंगाचं प्रशिक्षण तिथे मिळायचं. म्हणजे दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा तो मिनी कोर्स तितक्या तासात कसं बसवता येईल हे, पण ते त्या मुलांच्या कलाने, गरजेने, कारण तिकडे येणारे टॅलेंटेड लोक वेगळे टॅलेंट असेल, इथे हौशीने आलेले असतील लोक. पण सरांनी ते काम खूपच चॅलेंजिंग पद्धतीने केलं. आणि तिथे पूर्ण म्हणजे नुसतं सादरीकरणापर्यंत नाही तर प्रशिक्षणापर्यंत, की हेच विषय परत कसे शिकवायचे. तांत्रिक सुद्धा, फक्त अभिनय, दिग्दर्शन, तांत्रिक अंग, सादरीकरण, प्रशिक्षण, हे सगळं आम्हाला सोनटक्के सरांनी तिकडे एक ती वेगळी पर्वणीच होती आम्हाला. किती प्रोडक्शन्स नाटकाचे? प्रत्येक वर्षी 4 प्रोडक्शन्स होते. 2 वर्ष झाली, 7 ते 8 प्रोडक्शन्स झाली. आणि त्यावेळी पण कसं की डबल कास्टिंग, 2 दिवस प्रयोग असले तर आज कास्ट वेगळी, उद्या कास्ट वेगळी. आज अभिनय केलेल्याने उद्या टेक्निकल लाइटिंग, मेकअप हे करायचं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी अभिनय करायचा. आणि सर्वांगाचं प्रात्यक्षिक. आणि तुम्हाला सांगते की त्यावेळी किती मोठा ऑडियन्स मिळायचा आम्हाला साहित्य संघात. शंकर गाणेकरापासून दामू केंकर, म्हणजे दाजी वगैरे, दाजी वाटवडेकर, हे सगळे अगदी कौतुकाने पाहायला यायचे. आणि आमचं आणि अमृत भारतीच्याच म्हणजे तो एक तुमच्या आयुष्याचा एक वेगळा टप्पा, अमृत नाट्य भारती हा तुमच्या आयुष्याचा एक वेगळा टप्पाही ठरला. फारच मोठा टप्पा ठरला. त्याविषयी काय बोलणार का तुम्ही? म्हणजे त्याविषयी काय, ते गुरु शिष्याचं नातं पुढे बदललं म्हणण्यापेक्षा अजूनही गुरु शिष्याचं नातं कायमच आहे बेसिक. वेगळा आयाम मिळाला. आम्ही लग्नानंतर सोनटक्के सरांबरोबर लग्न झाल्यानंतर आम्ही औरंगाबादला गेलो. आणि तिथे मग मला सोनटक्के सरांचं एक वैशिष्ट्य असं की ते आपल्या शिष्यांना किंवा आपल्यापेक्षा काय म्हणतात लहान असलेल्या किंवा कमी अनुभव असलेल्या लोकांना
ह्यांनी काय म्हणायचं दुय्यम नजरेने पाहत नव्हते. सारखेपणानेच पाहिजे, त्यांना समान संधी त्यांच्यावर मिळेल ते विश्वासाने जबाबदारी जबाबदारी टाकली. द्यायची. म्हणजे औरंगाबादला मराठवाडा युनिव्हर्सिटीत डिग्री कोर्स सुरू केला होता. ही महाराष्ट्रातली पहिली वेळ होती. आणि आतातल्या खूप रंगकर्मींना हे माहीत सुद्धा नाही माहित की सोनटक्के सरांनी ती पहिली युनिव्हर्सिटी कोर्स सुरू केला होता. हो. खूप रंगकर्मींना माहीत नाही, कारण नंतर आलेले लोक म्हणजे ते दिसलेच नाहीत कोणी. आणि त्यांच्याकडे एवढी मोठी बॅच घडली, लक्ष्मण देशपांडे पासून कुमार देशमुखांपर्यंत अशी मोठी बॅच घडली. तर त्यावेळी सरांनी मला लेक्चर्स घ्यायला दिली तिकडे. ओके. म्हणजे युनिव्हर्सिटीत म्हणजे माझं क्वालिफिकेशन अमृतनाट्य भारती आणि प्रत्यक्ष अनुभव आणि सरांबरोबर असल्यामुळे ते जिथं जागतं युनिव्हर्सिटीत चालू असायची. तर तिथे मला सरांनी लेक्चरर म्हणून म्हणजे तशी ऑफिशियल अपॉइंटमेंट वगैरे मध्ये फार नाही पडायचं, पण मी तिथे त्या म्हणजे औरंगाबाद शहरातलं क्रीम ऍक्टिंग मधलं असे तिकडे स्टुडंट्स आले होते पहिल्या बॅचला. त्यांचे मी अभिनय, अंगचलन, मेकअप, नृत्य अशा प्रकारचे जे माझ्या ह्याच्यात होती ते मी लेक्चर्स द्यायची. तिथे तुम्ही नृत्य भारती म्हणून पण कधी सुरू केलं? तिथे मी नृत्य भारती संस्था सुरू केली आणि तिथे माझं खरं बीज तिकडे म्हणजे पुढे नाट्यशाला झाली, पण तिथे सुरुवात केली मी नृत्य आणि नाट्य प्रशिक्षण. तर ताई, आपण मगाशी तिथे मी तुम्हाला थांबवलं होतं, म्हणजे तुम्ही सांगत होतात की सेंट कोलंबोमध्ये या पुढचं जे तुमचं सगळं तुमची सगळी कारकीर्द जी घडली तिचं बीजारोपण सेंट कोलंबोमध्ये पुन्हा तुम्ही जेव्हा शिक्षिका म्हणून तिथे तुम्हाला बोलावण्यात आलं त्यानंतर ते रुजलेलं आहे, बरोबर आहे ना? म्हणजे मुंबईला परत जेव्हा तुम्ही आला, मुंबईला आल्यानंतर सेंट कोलंबा शाळेत म्हणजे एक विशेष विषय सुरू केला गेला, नाट्य सृजन नाट्य, क्रिएटिव्ह ड्रामॅटिक्स किंवा सृजनशील नाटक. म्हणजे प्रत्येक 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना मराठीचा 1 तास कमी करून आणि इंग्लिश मिडियमला इंग्लिशचा तास करून हा विषय तिकडे गुंफला गेला. तिकडे सृजनशील नाट्य आठवड्यातून प्रत्येक बॅचला 2 तास यायचे. आणि ती माझी प्रयोगशाळा ठरली. म्हणजे मला, कारण आपल्याकडे अशा प्रकारची कसलीच पुस्तकं नव्हती किंवा आताही नाही म्हटली तरी चालेल. सृजनशील कशा प्रकारे शिकवायचं हे मला नव्हतं माहित त्यावेळी. मग मी ब्रिटिश काउन्सिलच्या लायब्ररीत वगैरे जायची वेळ मिळाला की. पण तिकडचं जे काही तिकडे भरपूर प्रमाणात ही ऍक्टिव्हिटी होती, पण ती आपल्याकडे डायरेक्ट नाही आपण वापरू शकत होतो. कारण त्यांचं वातावरण त्यांचे वेगळं पडायचं. मी प्रयत्न केला वाचून खूप, पण शेवटी मी ठरवलं की माझं मीच करा. मला एक माझी एक ही सवय होती स्वतः विषय तयार करणं. आणि त्या ह्याच्यात मला ते आवडलं काम करायला. मी मुलींबरोबर काम करायची, अभिनयाचं खूप वेगवेगळे खेळ घ्यायची त्यांच्याबरोबर, आणि त्याच्यातून जे मुलींना आवडायचं, ज्याच्यात मुली आनंदी राहायचा. एक मुख्य हे माझा ध्यास असा होता की आनंदी ठेवायचं, त्याच्यातून त्यांना आनंदी ठेवायचं म्हणण्यापेक्षा त्या उपक्रमातून किंवा त्या ऍक्टिव्हिटीज मधून त्यांना आनंद मिळायला पाहिजे, ते एन्जॉय केलं पाहिजे. अभ्यास म्हणून किंवा असं हे नको, आनंद मिळायला पाहिजे. हाच फरक आहे. आपण जेव्हा बालनाट्य म्हणा किंवा नाटक सादरीकरण आणि प्रशिक्षण, सादरीकरणात आपल्याला अख्खा वेळ ऑडियन्ससाठी हे झालं पाहिजे. मग त्या किती रियाज करा, रात्रंदिवस करा, त्या मुलावर किंवा नटावर सक्ती करा किंवा आरडाओरडा करा, हे असं नाही. प्रशिक्षणात किंवा आपल्या वर्गात काय त्या सहभागी सहभागी विद्यार्थ्यांनी आनंद घेतला पाहिजे, त्यांच्यावर फोकस केलं पाहिजे. मग इथेच म्हणजे त्या सेंट कोलंबोमध्येच तुम्हाला काही कर्णबधीर विद्यार्थिनी वगैरे मिळाल्या का, की कसं म्हणजे अपंगांकडे कसं वळलं? शाळा होती सेंट कोलंबा जिथे कर्णबधीर मुलींना इंटिग्रेट केलं होतं. म्हणजे या शाळेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणजे ही गोष्ट आहे 1977 मधली, 77-78 मधली. तेव्हा 2 कर्णबधीर मुलींना तिकडे इंटिग्रेट केलं होतं शाळांमध्ये, सामान्य मुलांबरोबर. तर त्याही मुली माझ्या वर्गात यायच्या.
तर त्यांच्याबरोबर वेगळ्या पद्धतीने मला थोडंसं फरक करावाच म्हणजे शिकवण्यात माझ्या पद्धतीत फरक करावा लागत होता. तिथून अशी प्रेरणा म्हणता येणार नाही, पण जाणवत गेलं की बाबा अशा मुली खूप आहेत, असे विद्यार्थी हे करणं बधीर आहेत, मग अंध आहेत, अस्थिर, अशा प्रकारच्या खूप आहेत. आणि ह्याच्याही पूर्वी म्हणजे इथे जाणीव होण्यापूर्वी माझ्या एक चिकित्सक स्वभावामुळे मी हे सतत पाहत गेले की प्रशिक्षणासाठी किंवा नाटकासाठी आलेला प्रत्येक नट किंवा विद्यार्थी जिथे आहे तिथपासून तो प्रगती करतो आयुष्यात, त्याच्या करिअरमध्ये, त्याच्या जीवनात तो पुढे जातो. ही गोष्ट मी प्रत्येक म्हणजे अमृत नाट्य भारतीपासून ते युनिव्हर्सिटीतले स्टुडंट्स तर मी सांगते डॉक्टर, वकील, प्रोफेसर असे होते. तर तिथे पोचल्यानंतर सुद्धा त्यांच्या जीवनात घडणारी जी स्थित्यंतरं होती ती मी ऑब्झर्व केली होती. आणि त्यामुळे मला नाट्य माध्यमाची ताकद आणि माणसांमध्ये बदल कसे घडतात त्याची क्षमता मला जाणवत गेली. आणि त्यामुळे माझा जास्त कल सृजनशील नाट्याचे वर्ग करायचे सेंट कोलंबात तो होता. तर त्यासाठी की जर काय म्हणते नंतरच्या वयात सुद्धा ही कला एवढे संस्कार देऊ शकते किंवा बदल घडून आणू शकते, तर संस्कारक्षम वयात जर मुलांवर हे घडले, ऍक्टिव्हिटी झाली, तर त्यांना केवढा फायदा होईल. आणि त्यातल्या त्यातही पुढे आणि मग त्या मुलींना पाहिला आनंद घेताना नाही आपल्या सर्वसामान्य मुलींना सुद्धा. आणि मग असं व्हायचं की एखाद्या वेळी कांचन तू त्या मुलीला का घेतलं, म्हणजे माझ्यावर कोणत्याही प्रकारे स्पर्धेत भाग घेणं किंवा कार्यक्रम बसवणं अशी जबाबदारी नव्हती. पण असं एक स्टेज आल्यावर मुलांना मग शेवटी सादरीकरण करायलाच पाहिजे, त्यांना काहीतरी आपली कला दाखवणं हेही आवश्यकच आहे. तर मी जेव्हा जेव्हा नाटक बसवायचे तर 1-2 वेळा मला विचारलं माझ्या बरोबर काम करणार, तू तिला नको की होती आयत्या वेळी तुझे म्हणजे फजिती करेल, म्हणजे गोंधळ होईल. म्हणजे ते बॅक बेंचर्स वगैरे असे जे हे लागलेले असतात ना लेबल्स, ती फार मुलांचा हे करतात, म्हणजे आत्मविश्वास खच्चीकरण करतात. आणि आपल्या त्या वयापर्यंत माझी नजर कशी पक्क्याने एखाद्या कलाकाराची होतेच, ती नजर पक्की होते की कोण कोणता रोल करणार, कोण काय कशात कोणामध्ये स्पार्क आहे, कोण काय करू शकतो. पण मग नंतर त्या मुलांनाही चांगल्या प्रकारे स्टेजवर वावरताना पाहून इतरांचाही दृष्टिकोन बदलला. त्यामुळे ही मनात जाणीव होती की हे माध्यम काहीतरी देणारं आहे, सृजनात्मक आहे आणि प्रगतीकडे नेणारं आहे. ते कधीच खाली आणणार नाही तुम्हाला. पण मग यांच्यासाठी कर्णबधिरांसाठी जर तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर काही त्यांची साईन लँग्वेज वगैरे याला तुम्ही का आपसूक आली तुम्ही? नाही बिपिन, काय माहितीये मी एक मनाशी ठरवलेलं की नाट्य माध्यमच वापरायचं. नाट्य माध्यम म्हणजे नाटकात संगीत नृत्य या सगळ्या कला संयुक्तिक कला आहे ती नाट्यकला, ते ह्या सगळ्याच तेच वापरायचं. म्हणून मी कर्णबधिरांची भाषा शिकले नाही, मी अंधांचे कुठच्याही प्रकारे त्या ब्रेल शिकली नाही, किंवा शाळेत जाऊन असा काही अभ्यास किंवा त्यांच्याशी सल्ला मसलं ते केलं नाही. त्या शाळेत जाऊन की त्यांच्याशी कसं बोलायचं, त्यांना कसं वागवायचं, कसं करायचं, माझा पूर्ण विश्वास नाट्यकलेवर फक्त ऑब्झर्व करत होता की ह्या मुलांना काय पाहिजे किंवा त्यांच्या कम्युनिकेशन कसं करायचं, सुसंवाद कसा साधायचा. आणि हा माझा पूर्ण मला पक्की खात्री आहे की नाट्य माध्यमात किंवा नाट्य क्षेत्रात जेवढं, नाटक क्षेत्रात नाही नाटकात जेवढं कम्युनिकेशन होतं तेवढं कुठच्याच माध्यमात कम्युनिकेशन होत नाही. कारण मी नेहमी वर्ग घेताना सांगत असते की अगदी 0.001% जरी कमी राहिला कम्युनिकेशन मध्ये तरी तर तुमचा टाळ्यांना वर येणारा हात खाली जातो, कारण ते पोचत नाही. एवढंच सुद्धा नाही पोचलं तर तुम्ही कमी पडला तर ते साध्य होत नाही. त्याच्यामुळे 100% कम्युनिकेशन आवश्यक असतं, सुसंवाद आवश्यक असतो. आणि अपंगांसाठी सर्वात मोठी अडचण मला वाटते ती कम्युनिकेशन, किंवा आयुष्यातली सर्वात मोठी गरज ही कम्युनिकेशन. अगदी बरोबर आहे. कम्युनिकेशन शिवाय तुम्हाला काही मिळणारच नाही. भूक लागली म्हणून सुद्धा लहान मुलं सांगायचं तर कम्युनिकेशन करतं, संवादाशिवाय पर्यायच नाही, संवादाशिवाय सुरुवात असते आपली सगळी. त्यामुळे संवाद वाढवणं हा
मूळ घटक होता आणि ते नाट्य माध्यमातून नक्की करता येईल हा माझा विश्वास होता आणि म्हणून मी इतर त्यांच्या म्हणजे एड्सकडे वळले नाही आणि हेच प्रूव्ह करायचं होतं. मला नुसती ऍक्टिव्हिटी करायची नव्हती, माझा ध्यास होता की हे प्रूव्ह करून ही जादूची कांडी, नाट्यकला ही एक जादूची कांडी आहे, ती जास्तीत जास्त मुलांपर्यंत कशी पोहोचेल, शिक्षकांपर्यंत कशी पोहोचेल आणि त्यासाठी मला हे सिद्ध करणं आवश्यक होतं. एक प्रकारचा अभ्यास माझा चालू होता हे. पुढे कसं गेला म्हणजे इथे सेंटकोलंबमध्ये सुरुवात झाली खरी, बरोबर आहे, पण पुढे मग सुरुवात झाली सेंटकोलंबात मी घेतले, वर्ग घ्यायला सुरुवात केली आणि वर्ग सुरुवातीला ते इंटिग्रेशनचं डोळ्यासमोर असल्यामुळे सुरुवातीला मी वर्गच तसे घेतले, कर्णबधीर आणि सर्वसामान्य शाळेतल्या मुली आणि एक वर्ग फक्त असं मिक्स करून घेतले आणि त्याच्यामुळे मी शिकत गेले, बरंच काही शिकत गेले. माझे खेळ केले, काय लागू पडतं, कशातून प्रगती होते, कशातून काही मिळत, अशा प्रकारे प्रयोग करत गेले, अभ्यास करत गेले. तुम्ही महत्वाचं म्हणजे प्रत्येक माणसाच्या एका सेल्फ रिदम वरती तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट, हातला रिदम तुम्हाला. रिदम अतिशय महत्वाची गोष्ट आहे. रिदम ह्याच्यावरच माझं काम पूर्ण आधारित आहे. रिदम, मला नृत्याची आवड असल्यामुळे हा एक पक्का एक माझं अंग होतं आणि त्याचाच उपयोग मी खूप करून घेतला, मला गुरुजनांनी शिकवल्याप्रमाणे रिदम. त्याच्या आधी मी जरा हर्षदने विचारल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे कसं गेलं तेवढं एक्सप्लेन करते. मग मी कर्णबधिरांबरोबर अशी सुरुवात केली. मग नंतर मी बऱ्याच शाळांना जाऊन प्रिन्सिपलना भेटून की मग मी एक पाहिलं की माझ्याकडे क्लासेस सुरू केले होते ना मी, माझ्याकडे फीज वगैरे नाही नुसते तसे. मग मी पाहिलं की ही पालकांना यावं जावं लागतं वगैरे आणि जास्तीत जास्त ही मुलं शाळांवर अवलंबून आहेत पालक. त्यामुळे मी वेगवेगळ्या शाळांना भेटून मग शाळेत काम करायला सुरुवात केली आणि तेव्हाच मी नाट्यशाला ही संस्था सुरू केली बरं 1981 मध्ये. म्हणजे गरज पाहिली, व्यापकता पाहिली, किती लोकांपर्यंत पोहोचायचं आहे ते पाहिलं आणि मग म्हटलं हे काही एकटीचं काम नाही किंवा त्याला एक बेस पाहिजे, त्याला एक आधार पाहिजे, म्हणून मी नाट्यशाला ही संस्था सुरू केली आणि त्या संस्थेमार्फत मग हे सगळं काम झालं. मग कर्णबधिरांच्या शाळेत बऱ्याच मी गेले, शाळांना पटवून देणं, त्यांच्या वेळ मागून त्यांच्याकडे ऍक्टिव्हिटीज करणं, अशा बऱ्याच मुंबईतल्या शाळां केल्या. कर्णबधिरांबरोबर हे सक्सेसफुल झाल्यानंतर मग नंतर मी किंवा कर्णबधिरांच्या आधी ना मी अस्थिरंगाबरोबरच सुरुवात केली होती हे सांगायला मला आवडेल. कारण इथे सेंटकोलंबात येण्याआधीच मी SCC डे स्कूल त्यांच्या 3 ब्रांचेस मुंबई ते आगरीपाड्याला तिकडे म्हणजे माझ्या म्हणजे ओळखीने किंवा मैत्रिणीच्या थ्रू मी तिथे गेले होते आणि तिथे काही वर्ग घेतले होते. तर तिथेही ते छान आवडलं होतं आणि म्हणजे बघतच राहिले होते. म्हणजे त्यांचा रिस्पॉन्स असा होता की आम्ही जी फिजिओथेरपी त्यांना देतो किंवा त्यासाठी जे काही खेळ करतो तर त्याच्याऐवजी तुमच्या ह्या नाट्यखेळांमधून प्रतिसाद चांगला मिळालेला आहे. तर त्यांना पण ते. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या अनुभवाला किंवा माझ्या वाट्याला आली ती सर्वांनी छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. असं नाही की ही कोण आली मोठी करायला, आमच्या मी एवढं शिकून आलो BEd आणि असं नाही, सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला. त्यामुळे माझी उमेद वाढत गेली. मग मी परत कर्णबधिरानंतर परत अस्थिरंगांच्या बरोबर जास्त अभ्यास केला, जास्त त्यांच्याबरोबर काम केलं. त्याच्यानंतर मी अंध शाळेत अप्रोच झाले, मग अंध विद्यार्थ्यांबरोबर काम केलं. त्याच्यानंतर मग मतिमंदांबरोबर अशा टप्प्याटप्प्याने गेलं आणि हे सगळं पण त्याच्या बरोबरीने त्या शाळेतील शिक्षकांना प्रत्यक्ष धडे मिळतच होते त्याच्याबरोबर. आणि मग मध्यंतरीच्या काळात एक साधारण 85-86च्या सुमाराला मी रेग्युलर शिक्षकांसाठी नाट्याच्या कार्यशाळा. सुरुवातीला 35 जण होती, नंतरच्या आमच्या कार्यशाळेत 100 जण वर्ग ते. म्हणजे इतर जे अपंगत्व आहेत, अंध असेल, अस्थिव्यंग असतील किंवा कर्णबधीर मुकबधीर असतील, यांच्याबरोबर काम करणं आणि मतिमंद मुलींबरोबर काम करणं यात तुम्हाला काही वेगळा फरक जाणवला किंवा तुम्हाला काही वेगळी मेहनत करावी लागली, म्हणजे अधिकचं काही करावं लागलं? फरक खूप आहे आणि अधिकचंही खूप जास्त करावं लागतं. म्हणजे कितीतरी जास्त वेळ द्यावा लागतो,
तुमचे पेशन्स खूप लागतात आणि काहीही गृहीत कोणाच्याही बाबतीत हे काम करून गृहीत धरून चालत नाही. म्हणजे प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येक मुलाचा अनुभव विश्व वेगळं आहे आणि त्याच्या गरजेनुसार जसं अंधकर्ण बधीर ह्यांच्याबरोबर करावं लागतं तर ह्याच्याबरोबर मी म्हणेन 100 पटीने जास्त करावं. मी एकंदरीत अनुभव घेतला आणि मग मी शिक्षकांच्या नाट्य प्रशिक्षणावर जास्त जोर दिला. कारण म्हटलं हा एवढा वेळ तर मी देऊ शकत नाही आणि एक व्यक्ती किती करणार ना. आणि मी आले तोपर्यंत माझ्याबरोबर अगदी शिवदास घोडके तर आले 90च्या सुमारास माझ्याबरोबर. त्याच्या आधी भालचंद्र झा, वामन केंद्रे सुद्धा वर्ग म्हणजे वर्ग नाही घेतले त्यांनी. अरुण मडकईकर माझ्या बरोबर नाट्यशालेच्या संस्थापनेत होती. हा म्हणजे अरुण, मी आणि रुपाई होती उद्घाटनाला, मिळून आम्ही संस्था सुरू केली. कारण अरुणची आणि माझी ओळख त्याच्या आधीपासूनची, आम्ही ठरवूनच संस्था सुरू केली. डे 1 पासून अरुण मडकईकर माझ्याबरोबर. तर गौरी केंद्रे काही वर्कशॉपला माझ्याबरोबर होत्या. वामन सर तर प्रत्येक कार्यशाळेत यायचे. त्याच्यानंतर म्हणजे कार्यशाळेत खूप मोठी मोठी लोक पण म्हणजे आनंद नाडकर्णी, शुक्लांनी या सर्वांना, आणि त्यांना सर्वांना एक सांगितलेलं असायचं की ही कोणी नटमंडळी नाही आलेली, हे शिक्षक आहेत. बाकी नटांची कार्यशाळा घेताना काय होतं की त्यांना ते उपजत आवड असते, नाही म्हणायला टॅलेंट असते, तो ध्यास असतो. इथे असं नाही, इथे आपल्याला त्यांच्यात भिनवायचं आहे आणि महत्व त्यांना पटायला पाहिजे. म्हणजे आपण मातीच्या गोळ्याला आकार देणं जे ते मुळे तिथून आकार सुद्धा देता येईल की नाही माहिती नाही, पण आपण आपले प्रयत्न करायचे. पण प्रयत्न आपले 100% यशस्वी झाले. मी सुरुवातीला म्हटल्यापासून खालच्या म्हणजे अगदी वरतीच प्रगतीच होत, आलेख चढता राहिला शिक्षकांना. आणि ते शिक्षकांनी सुद्धा मान्य केलं. पण म्हणजे कसं आहे की शिक्षकांनी जाऊन 100% तिकडे वर्गात आपल्या मुलाला शिकवलंच पाहिजे म्हणजेच आपण सक्सेसफुल झालो असं नाही. त्याच्या व्यक्तिमत्वात फरक पडून त्याच्या क्षमता वाढीला लागल्या तरी त्याच्या शिकवण्यात बदल म्हणजे त्याचा परिणाम झाला. शिकवणं म्हणजे काय, जे तुमच्याकडे आहे ते देतो ना आपण इतरांना. मग तुमच्यात जर बदल झाला तर तो पुढच्यात बदल होतो. अशा काही केसेस आठवतात का तुम्हाला की विशेषतः मतिमंद मुलामुलींमधल्या की नेमका एक असा त्यांच्यात बदल झालेला आहे वगैरे अशा स्वरूपाचा, नेमकेपणाने सांगता येतं? मी नेमकेपणाने नाही सांगणार. कारण काय की जास्त वेळ ही मुलं कोणी करणं बदल अंध कोणा, आपण लहान मुलांबरोबर काम नंतर त्याही पेक्षा इकडच्या पेक्षा मुलं ही त्या शाळेतही आहेत, घरीही आहेत, त्यांच्यावर त्यांचेही संस्कार होते. बरोबर आहे. नेमका कशाचा झाला हे सांगणं कठीण आहे. ही गोष्ट नाट्यशालेमुळेच म्हणजे नाटकामुळेच झाली हे आपण क्लेम करू शकतो. म्हणजे तुमचा हा विनय आहे खरं म्हणजे. दिसत होतं, दिसतं आपल्याला 10 दिवसात काय झालं मुलगा कुठे, आपण बिपिन तुम्ही पाहिलेला आहे. पण आपण तसं क्लेम नाही करू शकत. कारण आपण तशा प्रकारे डाटा ठेवणं, एक्सपर्ट ठेवणं, अमुक ठेवणं तेही करायचा मी प्रयत्न केला म्हणजे पेपर्सवर आणण्यासाठी. पण तुम्हाला ते खूप अगदी एक्सपर्ट लोकांना बोलवलं होतं. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही जर म्हणाला होतात की ह्या ज्या काही अंध किंवा अपंगांच्या शाळा आहेत त्यांच्या अपंगत्वाकडे ध्यान देतातच, म्हणजे द्यायलाच पाहिजे. पण त्यांच्यातले जे प्लस पॉइंट आहेत त्याच्यावर जास्त ध्यान देत नाही. एक्झॅक्टली. हे म्हणजे कसं झालं की आता समजा अस्थिव्यंग मुलं आहेत, मी सगळ्या शाळांमध्ये जात होते, सगळ्यांचाच म्हणजे माझं ऑब्झर्वेशन चालू होतं. अस्थिव्यंग मुलांमध्ये संगीताची किंवा लय तालाची कितीतरी तुम्ही असली तरी नसली तरी तुम्ही डेव्हलप करू शकता. कारण त्यांना दिसतंय, त्यांना ऐकू येतंय, त्यांना बोलता येतंय. तर जितक्या प्रमाणात त्यांचं ते संवर्धन आणि प्रगती व्हायला पाहिजे त्याच्याकडे म्युझिकचे टीचर असायचे, म्युझिकचे टीचर आहेत. पण नंतर प्रदीप जोशी सर जेव्हा त्या शाळांमध्ये गेले तेव्हा त्यांनी खूप मेहनत घेऊन हे केलं. पण सुरुवातीच्या काळात हे नव्हतं. मग त्यांच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष, त्यांना अभ्यासात प्रमोट करणं किंवा त्यांना व्हीलचेअर देणं, त्यांना उपकरणं देणं. तसंच अंधांच्या बाबतीत सुद्धा म्युझिकली किती पुढे जाऊ शकले ते. आता थोडेच ऑर्केस्ट्राचे ग्रुप्स आहेत, थोडे किती मोठ्या प्रमाणावर हे होऊ शकलं असतं. आवाज आहे, अँकर्स किती होऊ शकले, किती मोठी मोठी आवाज ही तर खरं सर्वात म्हणजे मोठी शक्ती आहे. त्यामुळे खूपच त्याचा
प्रकारे त्यांची हे कर्णबधिरामध्ये देहबोली, त्यांची देहबोली कुठे माइंडवर एवढं लक्ष होतं नाही. कोणतं तरी म्युझिक वाजवा मोठं म्हणजे, आणि त्यांना कपडे घालून वेगवेगळे डान्सचे सादरीकरण करा अशावर भर असायचा. आणि माझा भर आता मिपिनने मगाशी काढल्या मुद्दा म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट आहे की प्रशिक्षण पद्धती कशी डेव्हलप झाली की रिदम, लय, ताल, लयबद्ध हालचाली. कारण ही अंगात लय वेगवेगळ्या प्रकारची लय हे बरं नुसतं आपलं एकात नाही का, आपले तालामध्ये किती वेगवेगळे ताल आहेत, त्याचे वेगवेगळे काय म्हणतात ते अजून म्हणजे त्याच्यातले बारकावे आहेत त्याच्यात, ते सगळं आपल्या अंगात यायला पाहिजे. सगळं येणं शक्य नाही पण जास्तीत म्हणताना येतं, बोलताना येतं. म्हणजे ते फक्त गाणाऱ्यालाच यायला पाहिजे असं नाही किंवा डान्स करणाऱ्यालाच यायला पाहिजे असं नाही. हे प्रत्येक व्यक्तीच्या अंगात लय भिनलेली असायला पाहिजे. कारण आपल्या बोलण्यात लय, आपल्या चालण्यात लय, आपल्या वागण्यात लय, आपल्या विचार करण्यात लय. त्याच्यामुळे माझा भर असा असायचा की लयबद्ध हालचाली सुरुवातीला शिकवाय. त्याला मी डिपिंग साधं डिपिंग, गुडघ्यातून खाली जायचं वर यायचं, या साध्या हालचालीने सुरू करून पुढे जाऊन वेगवेगळ्या नृत्य प्रकारापर्यंत देवेंद्र शेलार जे करायचे तुम्ही पाहत होता. तर ह्याच्यात माझा एक अनुभव सांगते. कर्णबधिरांना लय कशी शिकवायची, मी हाताने करायचे. म्हणजे हात खालीवर जाताना बरोबर आकडे पण त्याच्याबरोबर, तोंडाने पण चालूच, म्हणजे ते सगळ्या प्रकारे. आणि सांगते त्यांचा वर्ग, आणि त्यांनाही म्हणायला सांगायची मी. त्यांनी म्हणताना बाहेरून लोक म्हणजे शाळेचे शिक्षक यायचे, कुठचा वर्ग चालू आहे, कारण त्यांचा आवाज इतका फुटलेला असायचा, कारण तो आतून शरीरातून मनापासून यायचा. तर कर्णबधिर नाही तर त्यांनी तालवाद्य सुद्धा पुढे जाऊन मग त्यांच्याकडनं तालवाद्य वाजून मतिमंदांकडनं तालवाद्य, मतिमंदांमध्ये सुद्धा तो रिदम यायला लागला. पण सुरुवातीच्या म्हणजे आता खूप वाद्यांचा वगैरे वापर करतात, पण तेव्हा एकतर खंजिरी आणि काय असायचं टाळ, जास्त एवढीच वाद्य असायची. पण मी आणि मला खूप सांगायला आवडेल की मी बाह्य गोष्टींचा वापर खूप कमी केला. शरीर हे माध्यम, शरीराला विकसित करायचं सगळ्या प्रकारे. त्याच्यात मन आलं, शरीर आणि मन सोबत आलंच ना, मन, शरीर मन बुद्धी. तर असं मी वेगवेगळ्यांबरोबर ताल शिकवायची. आणि जेव्हा मी अंधांच्या शाळेत गेले, हॅपी होमला मी पहिल्यांदा गेले, तर तिकडे गेले तेव्हा म्हणजे माझा कसा समज, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी काही कसा अभ्यास केला, सुरुवातीला अभ्यास केला नाही, नंतर माझ्या वर्गामध्ये मी अभ्यास करत राहिले मुलांबरोबर. मला वाटलेलं मुलं छान गातात, वाजवतात, त्याच्यामुळे हे लय ह्यांच्याबरोबर म्हणजे फार वेगळे प्रकार मला करावे लागणार नाही सुरुवातीला, जसे बाकीच्यांबरोबर शारीरिक लय. आणि मी थोडी अंगचलन सुरू केलं, म्हणजे ऍक्टिव्हिटी, रिदमिक ऍक्टिव्हिटी सुरू केली. पण मुलांना नव्हतं ते, शारीरिक लय भिनलीच नव्हती अंगात. शारीरिक भिनली नव्हती म्हणण्यापेक्षा नव्हतीच, कारण शरीराचा वापरच लवचिकता आणि लय, नुसती लवचिकता नाही, लवचिकता नसल्यामुळे, मुवमेंट जास्त नसल्यामुळे हे नव्हतं. ऐकतात पण ते अंगात नव्हती. त्याचप्रमाणे मला ती पूर्ण ऍक्टिव्हिटी सुरुवात केली, मुलं पडली, मुलांना जमेना, मग अगदी पहिल्यापासून ती मला करावी लागली. आणि मग मात्र रिझल्ट मला मिळत. म्हणजे एक आणि एक विश्वास होता की माझ्याकडे आहे ती दुसऱ्याकडे असलं पाहिजे. ब्रह्मांड म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी, ते एक माझ्या मनात साचलेलं होतं. त्यामुळे मला असं रिझल्ट मिळायचे. त्यावेळेला फक्त त्या कला म्हणजे त्यांना शिकवून थांबला नाही, त्याच्यासाठी तुम्ही त्यांना प्लॅटफॉर्म्स पण दिले की त्या कुठे सादर करायच्या किंवा म्हणजे दूरदर्शन सारखं. हो, म्हणजे तुम्ही, मी त्याकडेच येणार की त्यासाठी तुम्ही जे बालनाट्य निवडलीत वेगवेगळी, म्हणजे आता आम्हाला आठवते ते चुचू म्हणजे उंदराचं लगीन म्हणून आपण हॅपी होम मध्ये केलेलं. तुम्ही गोल गोल राणी, मंतरलेले दिवस असेल, ताना पिहली पाजा असेल, ठकसेन असेल, किंवा आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलावर केलं होतं ते नंतरचं गोल गोल राणी होतं. तर ही निवड पण म्हणजे याचे पण काही निकष तुम्ही ठेवायचा? निकष नाही, ह्याचं सर्वात मोठं सुरुवातीचं श्रेय आहे वसंत निनावेनं. अच्छा. वसंत निनावेनी मला मंतरलेली मूर्ती, नंतर चुचुचू, गोलगोल राणी, ठकसेन ही नाटकं लिहून दिली. त्या जोरावर
माझा पूर्ण प्रवास सोपा झाला पुढचा. अच्छा. अगदी काय म्हणजे बालनाट्यातले संवाद कसे असावे त्याची प्रत्यक्ष उदाहरणं आहेत. बरोबर. अगदी अगदी अगदी. आणि माझं आणि नैनावांचं इतकं ट्युनिंग झालं होतं की एकदा तर असं झालं की त्यांनी लिहिलेल्या गाण्याला छान चाल लागली. ताबडतोब मी फोन केला नीनांना, नीनाबाई खूप मस्त चाल लागली, अजून एक कडवं वाढवून द्या. मग लगेच फोन ठेवला की परत फोन लिहून घ्या. इतकं छान त्यांनी लिहून दिलं. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जी सगळी नाटकं ती म्युझिकल म्युझिकल हो, मला ते नृत्याचा वेळ असल्यामुळे आणि रिदम वाढवायचा होता. रिदम वाढवायचा होता. रिदमचं हे द्यायला पाहिजे. लय मध्यवर्ती होती या लय सगळ्याच्या. मध्यवर्ती होती आणि लय मध्यवर्ती असल्यामुळे मुलांचे जास्त रंजक होतं आणि असावी बालनाट्यात तर असावीच असावी. तुम्ही जसं म्हणालात की शरीर हे तुम्ही माध्यम वापरलं तसं ते मला सुद्धा आठवते की रिदमसाठी तुम्ही मंत्रलेली मूर्तीमध्ये वेगवेगळे आवाज जे असतात त्याच्यावरच येणार होते. त्याच्यावरच कारण त्याच्यासाठी मला बिपिनची खूपच त्यावेळी मदत झाली म्युझिकच्या ह्याच्यात. कारण मंत्रलेली मूर्तीमध्ये लोहार, सुतार, शिंपी अशी कॅरेक्टर्स होती. आणि मग त्यावेळी असं ठरवलं की खरं वाजवणारे होते हे सगळे वाजवणार. म्युझिकची काहीच कमी नव्हती त्या शाळेत की बॅकग्राऊंड म्युझिक वापरायला. पण आता साधं असेल की काय ब्राह्मण टिंग निंग निंग टिंग निंग निंग म्हणजे ती घंटा वाजवायची ऐवजी काय म्हणजे मी तर ब्राह्मण, मी तर ब्राह्मण अशा प्रकारे. म्हणजे हे ना मुक्त काय म्हणता येईल त्याला छंदबद्ध अशी ती गाणी त्यांनी लिहिलेली होती, नाटकं लिहिलेली होती. इव्हन सुचू उंदराचं लगीन मध्ये मग त्याला चाली छान झाल्या सगळ्या. संगीत लोकसंगीत असल्यामुळे ते लोकसंगीताचाच उपयोग होता. म्हणजे लग्न असल्यामुळे ती सगळी लग्नगीतं होती त्याच्यात. मंत्रलेली मूर्तीमध्ये किंवा सगळ्याच नाटकात बिपिन खूप लहान होता. पण त्यावेळी मला खूप आधार होता. हे करून दाखव, हे म्हणून दाखव आणि छान काम करायचा बिपिन. नाही आम्हाला इथे अजूनही आठवते म्हणजे त्या काळी ती हॅपी होमच्या ऑडिटोरियम मध्ये बसून किंवा मग नेहरू सेंटरमध्ये पण यातली बरीच नाटकं आम्ही बघितली होती तेव्हा ऐकली होती. म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी नाटकं निवडली नाहीत, पण निवड करताना मात्र फार चौकस आणि चिकित्सक असायची की मला काय पाहिजे ते मला माहित असायचं की त्याच्यातून काही मुलांना मिळालंही पाहिजे. त्याच्यातून संदेश म्हणणार नाही पण काय त्याचे विषयाबद्दल मी फार जागरूक असायची प्रत्येक नाटकातल्या. आणि ते किती रंजक होतील, त्याच्यातल्या घटना किती आहेत, की बालनाट्य कसं असावं. नुसते शब्द 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 रेडिओ नाट्याप्रमाणे सादर करायचे आपल्याला. श्रुतिका नको. कारण हल्ली बहुतेक कुठे तुम्ही बघाल की श्रुतिका आणि वर्णनच जास्त असतात. मग तेच आपण शिकवतो ना नाट्य शाळेच्या वर्गात. तर त्याबद्दल मी खूप निवडीबद्दल चौकस होती. आणि एक फरक मात्र केला नाही. जी नाटकं नॉर्मल हे अंधांसाठीच लिहून पाहिजे किंवा हे कर्णबधिरांसाठीच लिहून पाहिजे असा नाही मी कधी आग्रह धरला लेखकांचे. मी लिहिलेलं नाटक घ्यायची आणि त्याच्याप्रमाणे लेखकाची परमिशन घेऊन मला हवं तसं मी ते बदलायचं. इव्हन ते हे आपण केलं ना चल रे भोपळा टुणूक टुणूक. चल रे भोपळा टुणूक टुणूक हे मीनाताई मंगेशकरनी सर्व म्युझिक केलेलं गाणं कॅसेट होती ते. आणि ते मला करायचं होतं कारण त्याच्यात मला छान आणि कर्णबधीर मुलींबरोबर नॉर्मल घेऊन वगैरे पूर्ण ती संगीतिका करायची. तर ते त्याच्यात वेगवेगळे ताल वेगवेगळं होतं सगळं. आणि इतकं काही शक्य नव्हतं कर्णबधीर मुलींना. मी मीनाताईंना भेटून सांगितलं की मी ह्याची थोडीशी तोडफोड अशी करते. म्हणजे सीताला 16 अंकाच्या ह्याच्यात मला मुलांना 16 मात्रांच्या ह्याच्यात ती बसवते. थोडं त्याच्यासाठी खेचावं लागेल कमी करायला. त्यांनी दिली परमिशन आणि खूप छान तेही नाटक झालं. नृत्यनाटिक. सुरुवातीला या कामामध्ये तुमच्याबरोबर काही नॉर्मल रंगकर्मी सुद्धा होते. म्हणजे नाटक करताना त्यांनी नॉर्मल रंगकर्मी बरोबर केल्यानंतर तुम्ही हे अंध अपंगांबरोबर सुद्धा त्यांना घेऊन ती जी एक सोशलायझेशन म्हणूया ते तुम्हाला कसं सुचलं. म्हणजे की नॉर्मल बरोबर सुद्धा त्यांना घेऊन त्याच्याशी सुरुवातीपासूनच ते डोक्यात होतच ना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं. या नाट्य माध्यमाद्वारे कलांद्वारे ह्या सर्वांना
मुख्य प्रवाहात आणायचं. हे दिलं होतंच माझ्या डोक्यात. आणि त्याच्याबरोबर व्यक्तिविकास आणि काय ते समायोजन, एकत्र आणणं सर्वांना, पुनर्वसन. आणि पुनर्वसन म्हणजे काय, नुसतं हल्ली काय पुनर्वसन म्हणजे जॉब आणि पैसे एवढंच होतं. कलात्मक पुनर्वसन जे आहे पूर्ण ह्याच ना, जीवनाचं पुनर्वसन. तुमची सगळ्या क्षमता वाढीला लागतात, तुमची सगळी इंद्रिय तुमची सक्षम होतात, हे पुनर्वसनच आहे. हीच भूमिका तुमची, म्हणजे ग्रामीण भागात जी प्रशिक्षण तुम्ही केली त्यात हस्तकला, मल्लखांब वगैरे पण तुम्ही त्यात नंतर समाविष्ट केलं मला वाटतं ना? हो, त्यामागे पण हीच तुमची भूमिका होती, म्हणजे तेही त्या माध्यमातूनही त्यांची गुणवत्ता जी काय आहे ती वाढावी किंवा ती समोर यावी. गुणवत्ता वाढावी, प्रत्येक कला त्यांच्या सगळ्या गोष्टी जास्त. मगाशी बिपिनने म्हटल्याप्रमाणे की त्यांना जास्त जास्त नाट्यप्रयोग करायला लावले. मग त्याप्रमाणे नाट्यप्रयोग करताना अगदी NCPA पासून नेहरू सेंटर पर्यंत सगळं. आणि मग तिकडे गेलं की त्यांना सगळं स्टेज दाखवणं, हात लावून भिंगा दाखवणं, हे पण प्रशिक्षणच होतं. तसं ह्या सुद्धा कला. मल्लखांब, तेव्हा दोरीच्या मल्लखांबावर तर माझी इच्छा होती की डान्सचे प्रयोग करायचे. म्हणजे काय की नुसतंच ते मल्लखांब एक कसरत नव्हती, ती एक कलात्मकच बाब होती. तर ते सगळं अगदी मोठी जेव्हा वर्कशॉप झाली, मेळे झाले आमचे, तेव्हा ह्या सगळ्या कला त्याच्यात. हो, म्हणजे तुम्ही जे उमंग वगैरे केलं, उदयपूरला जे केलं, सोलापूरला एक केलं. सुरुवात उमंगची उदयपूरला झाली, पण नंतर महाराष्ट्रात आणि दिल्ली वगैरे सगळीकडे खूप. त्याही अगोदर तुम्हाला त्यानंतर तुम्ही पुढचं जे पाऊल टाकलं ते या आपल्या सगळ्या अपंग शाळांच्या स्पर्धा तुम्ही घेतल्या. त्यांचं ते कसं काय तुमच्या डोक्यात काय व्हायचं माहितीये, आता ही प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्यानंतर फीडबॅक आपल्याला लागतो, तो मी सुरू केलेलाच. आणि त्याच्यासाठी जेव्हा आर्थिक मदत आपल्या गव्हर्नमेंटची किंवा CCRT सारख्या संस्थेची वगैरे असायची, तर त्यांनाही मला फीडबॅक द्यावा लागायचा. तर कारण फीडबॅक महत्वाचा आहे, कारण पुढच्या पिढीला, पुढच्या लोकांना त्याचा फायदा होतो. तर तो फीडबॅक यायचा कागदांवर, पण कागदांवरच्या फीडबॅकला तसा काही फारसं नाही का. तर मग माझ्या डोक्यात आलं की आपण प्रत्यक्ष सादरीकरणाने फीडबॅक घेऊया. आणि ते खूप आवडलं सर्व शाळांनाही. आणि मी तुम्हाला सांगतो, इतका आनंदाचा म्हणजे दिवाळी दसरा होता माझ्यासाठी की एकदा स्पर्धा आयोजित अनाऊन्स केल्या. म्हणजे स्पर्धेचं थोडंसं स्वरूप सांगते की सुरुवातीला कर्णबधीर आणि सर्वात त्यांच्या घेतल्या, कमी होत्या एंट्रीज, मुंबईतच घेतल्या होत्या. हो, शाळांनी 15 मिनिटाची पहिल्यांदा शाळा म्हणाल्या की नाही, आम्ही काही नाटकच केलं नाही, आम्ही फक्त काय नाट्यछटा करतो, अमुक करतो. सगळ्यांना घोड्यावर बसवण्यापासून मला सुरुवात करावी लागली. शाळांना फोन करून त्यांच्याकडे जाऊन त्यांना कॉन्फिडन्स, म्हणजे हे सगळं वर्कशॉपमध्येच होत गेलं म्हणा, सगळ्या वर्कशॉपमध्ये होत गेलं. आणि मग अशी ती संख्या वाढत गेली. मग प्रत्येक प्रवर्गाच्या वेगवेगळ्या स्पर्धा घ्याव्या लागल्या. आणि त्याच्यामुळे कसं एक उत्साहाचं वातावरण आलं. शिक्षकांनी जे शिकलं ते जाऊन त्यांना इम्प्लिमेंट करता आलं शाळेत. आणि प्रयोग, आणि काही जण म्हणाले की स्पर्धा कशाला हव्या सादरीकरण, पण स्पर्धा गुणवत्तेच्या ह्याच्यासाठी, निकष काय म्हणता येईल, वाढीसाठी स्पर्धा आवश्यक वाटली. पण आपल्या स्पर्धेचं वातावरण इतकं चांगलं होतं की तुम्हाला सांगते, प्रत्येक शाळा नाटक झालं की मला येऊन सांगायचं, मॅडम आमचं नाटक गेल्या वर्षीपेक्षा चांगलं झालं आणि यावर्षी. म्हणजे स्पर्धा जी स्वतःशी लागते ती होती, फक्त बक्षिसासाठी नव्हती. त्यांच्यापेक्षा आमचं चांगलं झालं म्हणण्यापेक्षा आमचंच नाटक गेल्या वर्षापेक्षा चांगलं झालं हे म्हणणं खूप एवढा मोठा कॉम्प्लिमेंट आहे. मला खूप आनंद व्हायचा हे सगळं ऐकून. आणि शाळा अनाऊन्स झालं, पत्र गेलं शाळेत की शिक्षक सांगायचे, तो गणपतीचा लोगो पाहिला की चला मुंबईला जायचं म्हणून मुलांची लगबग सुरू व्हायची. कारण फायनल्स मुंबईला व्हायच्या. आधी सगळं त्या जिल्ह्यांमध्ये किंवा 10 विभाग सोड. नंतर आम्ही गोव्याला गेलो त्यावेळी तर 12 सेंटर्स करून मग त्याच्यातून फायनलला निवडून आणि फायनलला सुद्धा जजेस, पाहुणे, या क्षेत्रातले दिग्गज लोक, म्हणजे प्रथित यश असे बोलवायचे. ह्या ऍक्टिव्हिटीला म्हणजे जे प्रतियश रंगकर्मी आहेत किंवा जे त्यांचा
काय त्यांचं म्हणणं काय होतं किंवा त्यांचा Response त्यांच्या कसा? प्रतिक्रिया म्हणजे कशा? त्यांचा रिस्पॉन्स म्हणजे ऍक्च्युली तो त्या वेळेपुरता होता. बरोबर. तरी देखील बोलवल्यानंतर किंवा त्यांनी अर्थात म्हणजे कोणी तसे आडेवाडे घेतले नाही, पण त्यांचं काम त्यांचं आणि खूप आधी मला हे करावं लागायचं की नाही, नियोजन करावं लागायचं. म्हणजे मला छापणं, पत्रिका, दोघींना याच्यासाठी. तर सहज शक्य असलेल्याने तारीख मोकळी असते, तारीख ठरलेली असायची थिएटरची असलेल्याने मला खूप चांगला प्रतिसाद दिला. आणि विशेष म्हणजे बहुतेक पाहुण्यांना न्यायला आणायला जावं लागतं नाही का तुम्हाला. तर मी नाही तू एवढं करतेस, हा आमचा एवढा. ते कोणत्याही पाहुण्याला आम्ही आणायला गेलो नाही. म्हणजे अनुपम खेर, रोहिणी अट्टंगडी, म्हणजे नितीन भारद्वाज, म्हणजे कोण नाही सांगायचे. सगळे आपले प्रशांत दामले, सगळे मोठे मोठे कलाकार. आणि इव्हन परीक्षक म्हणून वंदनाताई सुलभादेवी ह्या परीक्षक म्हणून यायच्या. सुलभा देशपांडे, नंतर आपला सगळे वामन सुद्धा परीक्षक म्हणून आले. म्हणजे त्यांचं म्हणणं किंवा माझाही आग्रह कसा होता, अर्थात त्या परीक्षकांचा सन्मान आपण करायचोच, म्हणजे त्यांच्या घरी. माझा आग्रह कसा असायचा की पाहुणे म्हणून याल तुम्ही आणि तेवढी बक्षिसं देऊन जाल, पण तुम्ही पाहायला पाहिजे. काही लोकांनी काय करतात ही मुलं ते पाहायला पाहिजे. एकदा मतिमंदांचं नाटक बघताना एकदा अशोक पाटोळे इतकं त्यांना हसू आवडेल ना, शेवटी ते निघून बाहेर आले, इतकं हसत होते मतिमंदांच्या. हे त्यांनी पाहायला पाहिजे. अशोक पाटोळेने मला छान नाटक लिहून दिलं बरं, बदके पिले सुरेखा, अस्थिगंधांसाठी केलं मी. त्या नाटकाचा एक अनुभव सांगण्यासारखा आहे की 11 वर्षांचा एक मुलगा पहिलीत होता तेव्हा, कारण तो व्हीलचेअर म्हणजे हॉस्पिटललाच होता, त्याच्यामुळे त्याची प्रगती नव्हती झाली. तर त्याला ह्या नाटकात हंसाचं काम दिलं होतं. म्हणजे मुद्दामूनच दिलं मी. तो व्हीलचेअरवर आहे आणि त्या हंसाची आणि हंसाची गती कशी सांभाळायची, काय करायची. तर त्या व्हीलचेअरला पंख लावले होते, त्याला हंसाचे कपडे घातले होते, व्हीलचेअरला पंख लावले होते आणि त्याला ती हे दिली होती मुवमेंट सगळ्या व्हीलचेअरवर पक्षा. म्हणजे खूपच काय घ्यायचं. आणि त्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स एवढा वाढला. तो पहिलीच असलेला मुलगा किती झाला तरी मग तो आपल्या चोपट्यांबरोबर पाठी इन्फिरियरिटीज आली होती ना त्याला. तो खूप त्याची छान प्रगती. म्हणजे खरं तर त्या नाटकाचं जे काही म्हणजे काय म्हणतात ते सार आहे ते तुम्ही प्रत्यक्ष त्याला आणलं होतं. बदके पिले सुरेखा. आणि त्याच्यात काय झालं की पाटोळे आले होते त्या शाळेत. मी वर्ग प्रशिक्षण करताना अशोक पाटोळे आले होते पाहायला. त्याचं थोडंसं जरा मला बघून ते कांचनताई काय कोणत्या मुलासाठी असं पण काही असतं ना थोडेफार आले. तर थोडेसे हेच झाले ते काय लिहिणार मी, कारण एक मराठी बोलणार, एक कानडी, एक अमुक अशी भाषेचं पण होतं सगळं. आणि मेन रोल केला ती मुलगी नॉन मराठीच होती, तिचं मराठी किती सुधरून गेलं. आता हेच नाही का बदल झाले, पण आपण कसं म्हणायचं की माझ्या मुळे ती मराठी शिकली, ते सांगतात त्याच्यात आपल्याला आनंद आहे आणि आहे. आणि त्याच्यामुळे दुसरं वर्कशॉप होतं, आणखीन लोक येतात. तर पाटोळे जरा हे तर म्हटलं लिहा तर तुम्ही बघा. नाटकाचा प्रयोग पाहिल्यावर बरं केलं. मॅडम एक बरं झालं तुम्ही मुलं बदलली. हा म्हटलं मी मुलं बिलं काही बदलली नाही, तीच मुलं. पण ही किती मोठी कॉम्प्लिमेंट आहे. खूप कॉम्प्लिमेंट आहे. त्याच्यामुळेच तर माझा उत्साह वाढत गेला, मला उमेद येत गेली आणि एवढं मोठं काम झालं ना सगळं. बरोबर. हेच आहे की यामधनच तुम्ही म्हणजे शिक्षकांना लिहितं केलं तुम्ही. शिक्षकांना ती खूप मोठी प्रोसेस. म्हणजे कोणी लिहिणं लेखनाच्या कार्यशाळा फार कमी होतात आणि त्या सुद्धा शिक्षकांसाठी आणि त्या सुद्धा अशा अपंगांच्या शिक्षकांसाठी. काय वर्कशॉपमध्ये जेव्हा आम्ही नाटकाच्या स्पर्धा अनाऊन्स केल्या तर पहिल्या वर्षी मी हवं ते करू दिलं. पहिली 2-3 वर्ष, कारण त्यांना आधी स्वतःचा विश्वासच त्यांना द्यायचा होता ना की आपण हे करू शकतो. मग पहिले जी करतात ती करू दिली. नंतर आम्ही निवडीबद्दल थोडे हे राहिलो, पर्टिक्युलर की बाबा नाही बालनाट्याचेच विषय निवड, कारण काहीही विषय निवडले जात होते. नंतर मग एक अनुभव आल्यानंतर आम्ही त्यांचे लिहायचे म्हणून त्या लेखनाची स्पर्धा ठेवली. त्याच्याबरोबर सगळी नाटकं लिहिलेली स्वतः लिहिलेली झाली पाहिजे असं नाही. तुम्ही आधीचीही निवडू शकता, बाहेरचेही निवडू शकता, पण लेखनाचं बक्षीस नाही मिळणार. ज्यांनी स्वतः लिहून केलंय त्यांनाच लेखन. आणि खूप छान छान त्यांच्या नाटकं लिहिली गेली आणि त्यांची पुस्तकं छापली.
किती संग्रह 11-12-13 संग्रह झाले. बालनाट्यांचे. आता इथे कोणाचं नाव घेऊ आणि कोणाचं नाही असं ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी माहिती आहे. आर्थिक मदत तर अगदी महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, अगदी वैयक्तिक संस्था, वेगवेगळ्या संस्था आणि आपल्याला मिलिपीड फाउंडेशन हाँगकाँगची इथे म्हणजे माहिती तुम्हाला खूप गोष्टी विचारायच्या असतील. नाही, पण एक गोष्ट बोला. नाट्यशालेचं कौतुक म्हणून सांगण्यासारखी आहे की एक दिवशी मला हाँगकाँगवरून फोन आला. अच्छा. तर नाही माझं नाही कोणाशी बोलायचंय, नाही मिसेस सोनटकेशी बोलायचंय वगैरे, कारण हाँगकाँगला कोण नव्हतं किंवा काही संबंधच नव्हता. तर मी अशी तर आमची अशी संस्था आहे, मला तुम्हाला भेटायचंय, मी इंडियात येते म्हणून. तर आणि योगायोगाने आमचं एक वर्कशॉप चालू होतं कानेफाट्याला सुरू केलेलं, आपण ग्रामीण केंद्र सुरू केलं, तिकडे वर्कशॉप चालू होतं. तिकडे त्यांना मी घेऊन गेले, त्यांनी पाहिलं, त्यांनाही ते म्हणजे खूप भावलं. ऍक्टिव्हिटी बघायची होती काय चाललंय ते वगैरे. आणि त्यांनी मला सांगितलं जेव्हा तुमचा शेवटचा दिवस आहे कन्क्लुडिंग, त्याची मला व्हिडिओ पाठव म्हणून. तेव्हा तालवाद्य वगैरे शिकवणं, डान्स शिकवणं चालू होतं, ह्याची व्हिडिओ पाठव म्हणून. आणि मग मी त्याची ते झाल्यावर व्हिडिओ पाठवली. तर तो बदलताना दिसतो ना, परत पहिला दिवस आणि शेवटचा दिवस बदल दिसतो. मग त्यांनी मला सांगितलं की आमची अशी मी प्रायव्हेट होती ना, ती गव्हर्नमेंटची वगैरे नव्हती, एक फॅमिलीचा ट्रस्ट होता ज्याच्यातर्फे त्यांच्यावर जबाबदारी होती संस्थांवर. त्याला आमचं नाव कोणी सांगितलं, हे राहूनच गेलं ना, नाट्यशालेचं नाव कोणी सांगितलं. तर त्यांनी गुगलवर सर्च करून, आणि तेव्हा आम्ही राहत होतो हे जय विजयला, 2006-7ची गोष्ट आहे, 7ची. 1981 मधला जो ऍड्रेस होता, अरे बापरे, वरळीचा शिवाजीनगरचा, त्या ऍड्रेसवर शोधत नंबर काढून त्या ह्याच्यावर आला. तुम्हाला खूप अभिमानाची गर्व वाटतो की कुठून शोधत त्या आल्या, म्हणजे की थांबवलं नाही तो शोध, त्यांनी थांबवला नाही त्याचे हो मिळाला त्या आल्या. म्हणजे काय की मी जे काही करते ते योग्य आहे आणि योग्य दिशेने चाललंय ह्याची पावती मिळाली. आणि मग त्यांनी खूप मदत केली, स्पर्धांना मदत केली, पुस्तकांना मदत केली, नंतर आर्थिक मदत आणि आपल्या कार्यशाळा घ्यायला, मुंबई सारखे फेस्टिवल घ्यायला मदत केली. म्हणजे आता तीच आर्थिकचं सांगत होती ना, पण त्यासाठी पेपरवर्क खूप करायला लागायचं. म्हणजे मला माझं शिकवणं बाजूला ठेवून हे सगळं तेच विचारणार होतो की तुम्ही स्वतः उत्तम नृत्य दिग्दर्शिका, नाट्य दिग्दर्शिका, अभिनेत्री, पण हे जे संचलन करणं असतं किंवा जे ऍडमिनिस्ट्रेशन, हे कसं तुमच्यात भिनलं का तुम्हाला? ते गरज ना, गरजेप्रमाणे माणूस शिकत जातो आणि त्याप्रमाणे शिकत गेली. मला म्हणजे चुका करत हे करत अरुण होता मदतीला, खूप मदतीला होता. माझ्या घरी कमी आणि इथे जास्त असायचा तो. तर अरुणच्या मदतीने नंतर एक ऍडमिनिस्ट्रेटर आणि एक कलावंत ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला म्हणजे वेगळं कसं केलं? नाही, वेगळं करायची गरजच पडली नाही. ऍडमिनिस्ट्रेशनच्या वेळी ऍडमिनिस्ट्रेशन आणि ते सगळं एकत्र चालू असायचं. आणि कलाकाराची भान, हे जे भान असतं ते कधीच सुटलं नाही. कुठे तुला माहित आहे कुठे काय चालू आहे, तिथे कशा मजा काय. म्हणजे मग थोडं प्रत्यक्ष शिकवणं हळूहळू कमी झालं, कारण एकंदरीत संचलन करणं किंवा पाहणं त्याच्यात प्रत्यक्ष शिकवणं कमी होत गेलं. आणि तेच तर हवं होतं ना, माझ्यानंतर लोक तयार व्हायला. मी तिथेच येणार होतो की म्हणजे हे सगळं तुम्ही आता एवढं करून ठेवलेलं आहे, खरं आहे, म्हणजे हे विकसित करणं, उपचार, ही नाट्य उपचार पद्धती तुम्ही विकसित केली, पण हे पुढे कंटिन्यू राहावं यासाठी जे तुमचं म्हणजे नियोजन आहे, प्रयोजन आहे, खूप वेगळं होतं. म्हणजे तुम्ही फक्त म्हणजे माझ्यावरूनच मी सांगतो, मी सुरुवातीला वर्कशॉपमध्ये भाग घ्यायचो, पण नंतर तुम्ही मला प्रोव्होक केलं शिकव कशी उभी राहायची, म्हणजे बसायची शेजारी हात धरून, मला नाही जमणार, नाही कसं नाही जमणार, शिकव. तो जो खरंच कॉन्फिडन्स. इव्हन शिवदास सरांनी एकदा मतिमंदांच्या याला वर्गाला गेला होता, शिवदास सर. तर मी काय पहिल्या सुरुवातीला मी सगळीकडे असं अगदी मोठे मोठे लेक्चर आले तरी मी शेजारी बसलेलीच असायची वर्कशॉपमध्ये सरांच्या सुद्धा. तर मतिमंदांच्या काहीतरी झालं तर नाही, तो म्हणाला मला सोडून द्यावंसं वाटलेलं, सोडून जावंसं वाटलेलं तिकडच्या वर्षावर.
कांचनताईंनी म्हटलं नाही कसं नाही, मी आहे कर. तिथपासून मला कॉन्फिडन्स मिळाला. इव्हन दिल्लीला आपला वर्कशॉप होता तो दिल्लीला 3 आठवड्यांचं होतं. व्हेरी स्पेशल नाही, व्हेरी स्पेशल आर्ट्स वेगळं, हे आपलं वेस्ट झोन आणि नाट्यशालेचं होतं 3 आठवड्यांचं फेस्टिवल. हो, तर तिकडेही एका मुलाने काही मला जायचंय अमुक तमुक काहीतरी एका मतिमंद मुलाचा प्रॉब्लेम झाला. मला फोन आला तिकडून दिला. म्हटलं अजिबात जायचं नाही, मी येते. मी काही 1-4 दिवसांसाठी मुंबईला आले होते, तेव्हा जायला जायचं नाही, मी येते. मी आल्यानंतर त्याला सेटल केलं. खूप कठीण काळातून पण कठीण काय म्हणतो आपण परिस्थिती पण जावं लागलं असेल तुम्हाला या सगळ्या काळामध्ये, या सगळ्या शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये. म्हणजे मतिमंद मुलं असतील किंवा सर्वच प्रकारच्या मुलांना सांभाळणं असेल, या सगळ्यामध्ये असे काही वेगळे अनुभव असे आहेत का? पहिली गोष्ट म्हणजे सुरुवात करण्याच्या आधीच मला माहित होतं की हे कठीण आहे. कळलं की नाही, की हे काही सहज नसणार नाही. कारण तसं एकदम लहान पण नव्हते मी. एकंदरीत सरांबरोबर बाकीच्या संस्था हे ते थोडंफार पाहत पण होते. एकंदर की बाबा हे काम वेगळं आहे आणि हे काही सोपं असणार नाही. परत संस्था चालवणं आहे, पैशाचं माहित आहे, सगळं माहित आहे. अडचणी खूपच आल्या, पण म्हणजे खरं सांगू का आता अडचणी आठवतही नाही. तुम्ही म्हणजे ते काय म्हणतात त्याचं विरेचन झालेलं आहे पूर्ण. हो, विरेचन झालेलं आहे. आणि मी सांगते ना, तुम्ही म्हटलेलं पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने अगदी सांगायचं नंतर माझ्या बरोबरीने शिवदास शिकवण्याच्या ह्याच्यात ना, शिवदास घोडके, देवेंद्र शेलार, आपले ते संगीत पहिले सोमनाथ परब, बिपिन स्वतः नंतर गाण्यात, बिपिन सुद्धा मग नंतरच्या ह्याच्यात म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला हे होते, नंतर मानसी, बिपिन, प्रदीप जोशी, नंतर देवेंद्रचे स्टुडंट जे बाकीचे 2-3 आले शिकवायला, ते आपलं वाद्यासाठी आपला रमाकांत वाद्य शिकवायला, देवेंद्र आणि बिपिन स्वतः शिकवायचे, पण अजून रमाकांत, अशी एक पुढची पिढी येत गेली. आणि अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे माझे डेफ स्टुडंट्स विनोद आणि शिवशंकर दोघे कर्णबधीर विद्यार्थी, जे अगदी विनोद तर माझ्या बरोबर अगदी तो 7-8 वर्षाचा असल्यापासून होता, इतके वर्ष होता, तर ते मतिमंद मुलांना शिकवायचे. आता एक कर्णबधीर आणि एक मतिमंद शिकवायचे म्हणजे ऍक्टिव्हिटी करून, पण तरी पण ते महत्वाचं आहे. म्हणजे ते कम्युनिकेशन संवाद कसा त्यांच्यात साधत होता बघा ना. म्हणजे जो म्हणजे मी नेहमी सांगत असते शिक्षकांना, जरी आपण संवादासाठी कान म्हणजे आपली जी पंचेंद्रिय वापरत असलो तरी खरा संवाद होतो तो मानसिक पातळीवर, आपल्या इंटरनल ह्याच्यावर, सायकोलॉजिकल पातळीवर घडत असतो. म्हणजे आतले हे आपलं ट्युनिंग व्हावं लागतं. आणि ते मला वाटतं रिदमिक ह्याच्यावर अवलंबून असेल. तुम्हाला हे माझी काहीतरी थापालॉजी वाटेल का? एक डेफ मुलगा मतिमंद मुलाला शिकवतो म्हणजे त्यांचं ट्युनिंग व्हायला पाहिजे ना. ते काय कानाने झालं की ऐकण्याने झालं की शेवटी ते एका वेगळ्या पातळीवरच झालं नाही का. आणि पुढच्या पिढीसाठी जे माझ्याकडून हजारो शिक्षक तयार झाले नाट्यशाळेत, बरोबर, ते महत्वाचे आहे. हजारो शिक्षक तयार झाले, म्हणजे प्रत्येक बॅच मध्ये नंतर 100 शिक्षक होते. त्यांनी जाऊन आपापल्या शाळेत काम अगदी हजारांनी नसेल केलं, पण त्यातल्या काही जणांनी केलं, ते सुद्धा महत्वाचं. तर त्यांच्याकडे परत ती मुलं शिक्षक. आणि तुम्ही ह्याच्या पुढे म्हणाल तर मला थोडंसं कठीण वाटतं, कारण जे कसं नाट्यशालांनी जे केलं त्याच प्रमाणात त्याच प्रकारे ते पुढे जाणं थोडं कठीण वाटतं. कारण ऑलरेडी फार कठीण गोष्ट काय ते धनुष्य म्हणतात ते पेलण्यासारखं होतं. कारण काय की माणसाच्या नुसतं अपंगांच्या म्हणणार नाही, सगळ्यात तशी बघायला लास्ट प्रायोरिटी येते नाटक. त्यानंतर आणि त्यातूनही ह्या कलांमध्ये शिकवायला कठीण नाटक. बाकीच्या इथे कसे एक आपले धडे आहेत नाही का, तर नाटकाचं तसं नाही. आणि ते ह्याचं तेच मला विचारायचं की ह्याचं संहितीकरण असं अजून तुम्ही काही केलेलं नाहीये. म्हणजे तुम्ही जे काही म्हणजे हे केलं, संशोधित केलं किंवा जे काही तुम्ही शिकवत आहात किंवा त्याचं असं स्क्रिप्टिंग, असं डॉक्युमेंटेशन केलं नाही. कारण त्याच्यात माझा तसा फार विश्वास नव्हता. कारण मी म्हटलं ना तुम्हाला, मी बरे 2-4 एक्सपर्ट्सना बोलवून आमच्या नाट्य प्रशिक्षणाच्या कार्यशाळेत बाबा तुम्ही ह्याचं स्टेप बाय स्टेप, कारण मी करताना काही ते डॉक्युमेंट हवे ते फोटो घ्या व्हिडिओसाठी हे.
पण 2 दिवसानंतर त्यांनी मला सांगायचं कांचन ताई कठीण आहे हो, जे काही चालू आहे ना त्याला शब्दात बांधणं कठीण आहे. मलाही तसंच व्हायचं. मी काही मी लिहिणारी नाहीच, पण जरी लिहायला गेली की मला वाटायचं अरे जे काही घडतंय किंवा मी करते ते हे नाहीये. त्यातल्या त्यात मी एक बालरंगभूमी मार्गदर्शिका म्हणून एक छोटीशी 50 पानांची पुस्तिका म्हणजे त्याच्यात इतकं बेसिक आहे सगळं की बालनाट्याच्या नावाखाली जे काही चालतं करतायत त्यांना काहीतरी एक मार्गदर्शन मिळावं. आणि तुम्ही स्वतः बालनाट्य अध्यक्ष राहिले. हा, मी त्याकडेच येणार होतो की तुम्ही 2015ला सोलापूरला जे संमेलन झालं होतं त्या अध्यक्षा पण होतात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पहिल्या बालनाट्य संमेलनाचं मला अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं आणि त्यात एक विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीची निवड झाल्यामुळे त्या घटकाला सुद्धा खूप आनंद झाला. आणि बाल रंगभूमीवर विशेष काम करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात बालरंगभूमीवर काम करणाऱ्या काही 20-25 तज्ज्ञांनी एकत्र येऊन एक नवीन संस्था सुरू केली, बालरंगभूमी अभियान. त्यात मी स्वतः, लीला हडप, वीणा लोकुड, पुण्याचे देवदत्त पाठक, मिलिंद सर, कोल्हापूरच्या म्हणजे असं वेगवेगळ्या भागातून येऊन आम्ही ही संस्था सुरू केली. आणि गेली 4 वर्ष मधला हा काही काळ सोडल्यास 1 वर्षाचा महाराष्ट्रभर खूप छान प्रकारे या संस्थेतर्फे उपक्रम चालू आहेत. विशेष म्हणजे बालनाट्याच्या विषयावर आम्ही खूप भर दिलेला आहे इथे आणि स्पर्धा याच्यावर भर दिलेला आहे. याची नोंद होणं खूप आवश्यक आहे. काय वाटतं तुम्हाला बालरंगभूमी ची सद्यस्थिती म्हणा किंवा त्याच्या पुढे ते कसं जाईल असं वाटतंय तुम्हाला तुमच्या एकूण अनुभवावरून, किंवा याकडे सगळा म्हणजे आपण जो व्यावसायिक रंगभूमी आहे किंवा नाट्य परिषद वगैरे आहे हे सगळं कशा पद्धतीने पाहता येतं? नाही, फार मोठ्या गोष्टी सांगणार नाही मी, पण बालनाट्य आणि बालरंगभूमीकडे पाहिलं तर ही ऍक्टिव्हिटी जास्तीत जास्त शाळा पातळीवर व्हायला पाहिजे अशी माझी मत आहे. कारण मुलांना त्याची जास्त गरज आहे. कारण आता मनोरंजनाची आणि ह्याची माध्यमं एवढी आलेली आहेत मुलांना, किंवा ज्या मुलांना हव्यात त्यांना बाकीची व्यवधानं इतकी आलेली आहेत की बालनाट्याकडे वळणारी पाहायला जाणारी मुलं खूपच ती संख्या रोडावली आहे. तर म्हणजे ती त्याचाच अट्टाहास म्हणजे करणाऱ्यांनी करावी, ती काही त्याचं मी नावमेद करत नाही, ती करावीच, पण शाळांमध्ये ती जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे. त्याची पायाभरणी तिथून झाली तर ते अधिक चांगलं होईल. म्हणजे मुलांना त्याची खरी गरज आहे, प्रत्यक्ष मुलांसोबत आहे. आणि एक व्यक्तिमत्वाचं साधन म्हणून ते जास्त प्रभावी आहे ते. आणि त्याच्यातून मग बालनाट्य होतच जातात, शाळेत होतात, स्पर्धेत होतात. आणि आपल्याकडे जी सद्यस्थिती आहे त्याच्यात असं पाहायला मिळतं की स्पर्धा म्हणजे एक बालनाट्य किंवा बालरंगभूमी हा एक कौतुकाचा विषय म्हणूनच शाळेत पाहिलं जातं. बालनाट्य त्याचा एक विषय करणं, म्हणजे असंही आता अनुभवलं की नाटक म्हणजे बालनाट्य म्हटलं जातं पण नाटकात काम करणारे बालक नसतातच बऱ्याचदा. नाही, मग नाही, हा मला परत मुद्दा क्लिअर करायला आवडेल की बालनाट्य म्हणजे लहान मुलांनी केलेलं नाटक म्हणजे बालनाट्य नव्हे. तेच म्हणजे तुम्ही ते क्लिअर करता चांगली गोष्ट आहे. हा एक गैरसमज आहे की लहान मुलांनी केलं ते नाटक म्हणजे बालनाट्य, असं नाहीये. बालनाट्य म्हणजे प्रेक्षक मत कोण आहे, पाहणारा कोण, प्रेक्षक, बालप्रेक्षक आहे की मोठा प्रेक्षक आहे, मग त्याच्याप्रमाणे बालनाट्याचे विषय, त्याचं सादरीकरण सगळं प्रेक्षक बालक आहे हे गृहीत धरून किंवा हे त्यांना समोर ठेवून जे लिहिलं जातं आणि सादर केलं जातं ते बालनाट्य. मग वयोगट कोणता पूर्वी असायचा 15-16 पर्यंत, तर आता तो राहिलेला नाही. मुलं फारच म्हणजे सज्ञान झालेले आहेत लहान वयात, जास्त पाहिलेलं आहे त्यांनी, एक्सपोजर जास्त आहे. तर एक 10 वर्षापर्यंत 12 जास्तीत जास्त. मग कुमार गट आहे, मग गट बदलतात, किशोर गट येतो, युवा येतो. नाटक चालूच राहील, पण बालनाट्याचे विषय किंवा बालनाट्य हा प्रेक्षक वर्ग डोळ्यासमोर ठेवून विषय निवडावेत आणि मग त्याच्यात फक्त लहानाने भाग घ्या किंवा लहान आणि मोठ्याने दोघांनी भाग घ्या, किंवा फक्त मोठे, जसं नाट्यशालेची नंतरची नाटकं जास्तीत जास्त मोठ्यांकडून झाली. कारण काय की आम्हाला शाळेत जाऊन करायची होती. आणि मग काय लहान मुलांनी केलेली नाटकं ते
भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, नाही का आपलं मूल्य शिक्षण, भूगोल असे विषय होते. मूल्य शिक्षण असे ते विषय प्रयोग असतात. खूप वेगळे होते. म्हणजे तुम्ही ते विषय जे आहेत म्हणजे जे पाठ्यपुस्तकातले विषय आहेत ते नाटकात आणल्यामुळे म्हणजे आपण जे आनंददायी शिक्षण म्हणतो किंवा सृजनात्मक शिक्षण म्हणतो तर ते पण प्रत्यक्ष प्रक्रिया घडले होते. ते प्रत्यक्षात त्यातून झालं. तेही महत्वाची म्हणजे तुमची घडामोड आणि आहे ते ती. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पाहायचे होते. त्यामुळे शाळेतल्या मुलांना घेऊन आम्हाला नाटकं करणं शक्य कारण मला स्वतःला आठवतं की तुमचं जे महाराष्ट्रावरचं नाटक होतं ते मी ऐकलं होतं ह्याच्या मध्ये असताना. बिपिनचं बिपिन त्याच्यामध्ये होतं आणि ते वाजवायचा, गाणं म्हणायचा, चाली लावायचा, ऍक्टिंग पण म्हणजे महाराष्ट्र दर्शन म्हणून एक प्रकारचं तसंच एक त्याचं त्या नाटकासाठी मी स्वतःला पद्मश्री मिळवून दिलेली. नाही मी तेच विचारणार तुम्ही म्हणता की मी लिहित नाही, पण ते असं आपण हे केलं की नाही, तिसरीचा इतिहास केला, गोष्ट तुमची आमची, ते पाहून जॉग्राफीवर होतं, इतिहास होता तो तिसरीचा. तर काही प्रिन्सिपल माझ्याकडे आले, मला म्हणाले तुम्ही इतिहास गेला, तुम्ही जॉग्राफी भूगोल करा ना, कारण भूगोल हा इतका विषय स्कोरिंग आहे पुढे जाऊन. आणि पण लहानपणी ते सगळं भूकंपट्टी असल्यामुळे मुलं त्याच्याविषयी नाराजी हे करतात आणि पुढे जाऊन मग तो आवडत नाही विषय. मग हा रंजक कसा करता येईल, मग ते जे माझ्या डोक्यात चक्र सुरू झालं, हे करता येईल का, ते करता येईल का, ते करता येईल का, ते. आणि मुलं म्हणजे मग त्यांना खेळ पाहिजे कोण, मग त्या नाटकात सगळी कोडी, खेळ, तिसरी आणि चौथीचा भूगोल घेतला. आणि माझ्याबरोबर अरुण फाटक सर, विशेष म्हणजे माझे जे विद्यार्थी होते त्यांनी माझ्याबरोबर नाटक केलं. मी एकमेव लिहिलेलं ते नाटक महाराष्ट्र हमूचा. मग त्याचं इंग्लिश झालं, त्यात मानसीने त्याचं इंग्लिश केलं, हिंदी केलं, सगळं हिंदी झालं. आणि त्याचे भूगोलाचे 135 प्रयोग झाले, मराठीचे, हिंदीचे 25 आणि इंग्लिशचे 15 झाले. असे त्याचे भरपूर प्रयोग झाले आणि खूपच छान. तिकडेही मी सांगितलं ना, मला ते शाळेत सादर करताना असं वाटायचं की बापरे, भूगोलाची शिक्षिका काय म्हणते, कोण आली भूगोल शिकवायला, आम्ही एवढं करून बघा. पण नाही, त्या शिक्षकांनीही खूप छान मला रिस्पॉन्ड हे केलं त्याच्याबद्दल सुद्धा. आणि एका मुलीचं पत्रही आलं, पोस्ट कार्ड मी अजून ठेवलेलं आहे की कसे तिला परीक्षेला जास्त मार्क मिळाले. वेगवेगळ्या स्तरांवर ऍक्टिव्हिटी झाली. मग असं वाटायचं पुढचं नाटक बापरे, एवढी आपण मेहनत करायचं, एवढं सगळं करायचं आणि मग उगीच हसवायचं. आणि हसवणं सुद्धा फार महत्वाची गोष्ट होती. हाताची घडी तोंडावर, हाताची घडी. अरुण आणि शाळेत प्रयोग करायचा, अरुण सर पुढे बसून म्युझिक किंवा काय ते जे ऑपरेट करायचे, लाइटिंग असले लाइटिंग किंवा म्युझिक, आणि इतके एन्जॉय करायचे ना, इतके. त्याचेही 50च्या वर प्रयोग केले. आणि ज्या प्रयोगाला जर समजा अरुण सर हसले नाही तर बापरे, आज काय झालं, काहीतरी कमी पडलं. इव्हन सर, सोनटक्के सर सुद्धा जेव्हाही मोकळे असतील आणि नाटकाचा कितवाही प्रयोग असेल पण सर पाहायला गेले. सरांची तेवढीच इन्व्हॉल्वमेंट, दोन्ही मुली, मानसी, मैथिली, खूपच त्यांचा सपोर्ट आणि इन्व्हॉल्वमेंट. अरुण सरांबरोबर रूपा मडकईकर सुद्धा आपला विश्वस्त आहे. तसेच आमचे डॉक्टर रूपा मडकईकर आणि माझे भाऊ सागर सांगेकर यांनी इतका सपोर्ट केलेला आहे संस्थेला की कर, तू नाही आली ना ग्रांट ह्या वेळेला, ठीक आहे ना, मी आहे, असा सपोर्ट. आपल्या अण्णांबरोबर नाटक करतानाच्या काही अशा एक म्हणजे उत्साहवर्धक अशा 1-2 गोष्टी अनुभव सांगायचे. नक्की सांगा. की असं मेकअप कशाला करायचा, त्यांना तर दिसत नाही, असं एक काही जणांचं होतं. मेकअप कशाला करायचं, आपण शाळेत नाटकं बिटकं सादर केलं, एवढे कशाला कष्ट घेत, कोणीतरी कॉमेंट पास करणारे असतातच नाही का. पण ते मेकअप केल्यानंतर त्या मुली एकमेकींना विचारायचा, मुली म्हणा कमला मेहतामध्ये पण ते जायचे, नंतर व्हिक्टोरियाला पण ते जायचे, तुमच्या शाळेत काय झाले तेव्हा, की मी कशी दिसते ग, मिशी लावली आहे, मला मिशी लावली आहे, तुला पण मिशी लावली, हे सगळं मी मुद्दाम त्या मुलींमध्ये वावरायचे काय ते अनुभव घ्यायला. ते म्हणजे त्यांना जो आनंद होतोय, आपण आनंद देण्यासाठी आणि ह्याच्यासाठीच आपण जास्त ऍक्टिव्हिटी करतो, तेही असायचं. आणि ते पाहणारे पण असायचे, म्हणजे करणारे जरी ते अंध असले तरी ते बघणारे, म्हणजे तो मेकअप हा पुन्हा त्या नाटकाचा भागच आहे ना. म्हणजे वेशभूषा त्यांच्या शाळेतच सुद्धा करताना, अंधांसमोर सुद्धा करताना मेकअप करून सगळं आवश्यकच आहे. आणि ह्याच्यामध्ये काहीही फरक आपण ठेवायचं नाही, वेगळी वागणूक द्यायचीच नाहीये ना आपल्याला. जेव्हा बिपिनने मगाशी विचारलं होतं की सगळ्यांना एकत्र आणून नाटकं केली, सर्वसाधारण मुलं आणि हे, त्याच्यामुळे पण
गोलगोल गाणीतच मला वाटते किंवा दुसऱ्या नाटकात अंध पण होती, अपंग पण होती आणि गोलगोल होत्या. तर एक दोन अंध मुली अशा बसल्या होत्या बाजूला, म्हणजे आधी वेळ होता नाटक सुरू व्हायला. त्या दोघांची संवाद ऐकला आम्ही. हे आपलं किती चांगलं आहे ना, त्यांना तर ऐकू पण येत नाही. म्हणजे हे किती, म्हणजे काय म्हणायचं त्याला, स्वतःशी एक हे होऊन घेणं, संवेदनशील होणं, संवेदनशील होणं. आणि आपली बाबा जी उणीव आहे ती कमी आहे, त्यांची जास्त आहे. ते कसे सगळं व्यवहार करत असतील, अशा प्रकारे एकमेकांविषयीची जाणीव विकसित होणं. नाहीतर प्रत्येक काय होतं की सगळेजण आपापल्या कोशात असतात. हो, अगदी. ती एकमेका सामावून गेल्यानंतर हे पण एक वेगळं काम. या प्रत्यक्ष अशी बरीच काय म्हणू पण त्याला कामं खरं तर या सगळ्या प्रक्रियेतून, या चळवळीतून झालेली असणार. ते या सगळ्या कामाची दखल शासन, म्हणजे महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, यांनी कशी घेतली, त्याविषयी काय सांगाल? कारण तुम्हाला मिळालेले पुरस्कार म्हणजे दलित मित्र पुरस्कार आहे, नाट्य दर्पण आहे, पण म्हणजे मला तरी असं वाटतं की तुमचं हे सगळं जे काम आहे हे काय फक्त महाराष्ट्रापुरतंही मर्यादित नाही, अगदी देशपातळीवर तुमचं काम झालेलं आहे खरं म्हणजे. राष्ट्रीय स्तरावर खूप झाली. तुम्ही मगाशी म्हणालात तर तुम्ही खरं पद्म पुरस्काराच्या मानकरी आहात खरं म्हणजे. पुरस्कारासाठी केलेलं नाही तुम्ही, पण बाकीचेही बरेच जे सामाजिक काम करतात ते पुरस्कारासाठी करतात. बऱ्याच व्यक्ती आहेत नाही का. तर पण मला जे काही सन्मान मिळाले ते मला खूप आनंद देणारे होते. एक दलित मित्र पुरस्कार तर मला खूपच कमी वया तेव्हाच मला म्हणजे दखल घेतली गेली. आणि जे काही पत्रकार मंडळींनी माझी दखल घेतली ती मला खूप आनंद देणारी होती. म्हणजे माझं काम त्यांनी पोचवलं सर्वांपर्यंत जास्त, आणि ते अगदी मनापासून पोचवलं, अगदी खूप चांगल्या शब्दांमध्ये पोचवलं. आणि प्रत्येक प्रयोगानंतर माझे गुरुवर्य सोनटक्के सरांची मिळालेली दाद, त्यांनी जोपर्यंत प्रयोग चांगला तोपर्यंत ते काही खरं नसायचं. आणि माझी शिक्षक स्पर्धा आणि सगळी आमची जी टीम होती ती दृष्ट लागण्यासारखीच टीम आहे. अजून आहेच म्हणते, होती म्हणत नाही. आणि पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे. आणि त्या ज्या संस्थांनी दिली ते खरंच मनापासून चांगलं समाजात काम करणारी अशी संस्था आहे, जरी शासनाशी नसल्या तरी. त्यामुळे मला ती खंत नाहीये मला पद्मश्री किंवा पद्मश्री हा एक नाव झालं म्हणजे. हो, पण शासनाचं मला आठवतंय याही पलीकडे जाऊन तुम्हाला पुढं कांचन 100% असं एनसीपीला प्रयोग होता आणि खूप मोठी दाद आहे. देशपांडे ते म्हणाले, मला बोलवून म्हणाले गोलगोल आणि आम्ही म्हणे बघत होतो, म्हणजे इंटिग्रेटेड होतं ना सर्व. तर हे हा डेफ आहे की तो डेफ आहे की अंध आहे, आम्हाला शोधावं लागायचं. तर तू म्हणे तुझ्या नावातलं सोन काढून टाक आणि तिथे 100 टाक, कांचन 100%. भाईंच्या स्टाईलमध्ये त्यांनी ती दाद दिली होती. असं म्हणजे खूपच म्हणजे लहान मोठ्या आहे. अगदी भूगोलाचे तज्ञ होते, त्यांनी महाराष्ट्र आमचा बघून मला आपल्याला नाही शाहीर साबळे महाराष्ट्राची शाहीर तुला सगळं आठवतंय. एका प्रयोगाला शाहीर साबळे आणि बरीच मंडळी आलेली, त्यांनी भाषणातून आपल्या सांगितलं की मला तुम्ही लोकशाहीर म्हणतात, ह्यांना महाराष्ट्राची शाहीर लोकशाहीर. क्या बात आहे. आणि हे खूप मोठे आहे ना कौतुक. नाट्यशालेच्या सुरुवातीच्या नाटकांमध्ये जसं बिपिन वर्तक नाटकांना म्युझिक देत होते, वाजवत होते, स्वतः गात होते, त्याचप्रमाणे हल्लीच्या आमच्या नाटकांना योगिता तांबे ही एक खूप छान वाजवणारी गाणारी अशी एक कलावंत. योगिता तांबेंनी मंकू माकडे, भरारी ह्यासारख्या नाटकांना पार्श्वसंगीत दिलं. म्हणजे कलाकारांची एंट्री दिसत नाही, ते कोणती मुवमेंट घेणार हे नुसतं चालींना साथ दिली नाही हार्मोनियमवर किंवा ढोलकीवर, तर मुवमेंट्सना पार्श्वसंगीत दिलं. म्हणजे त्यांची काउंटिंग करायची ती एक, अर्थात तिलाही आवाजाचे खुणा आम्ही द्यायच्या, आवाजाने खुणा द्यायचो, पण नंतर ती इतकं कॅल्क्युलेट करायची, मोजून, पावलं मोजून किंवा डायलॉग नंतरचा मधला
गॅप मोजून आणि त्या गॅप मध्ये ती म्युझिक द्यायची. ओके. त्याच्यामुळे ह्या सगळ्या आठवणी, ह्या सगळ्या घटना माझ्यासाठी खूप मोठ्या पुरस्कारासारख्या आहेत. योगिताला एक जो केंद्रीय पुरस्कार मिळाला होता केंद्र पातळीवर, त्यासाठी सुद्धा तुम्ही म्हणजे तो मिळावा यासाठी तुमचे प्रयत्न पण खूप होते. म्हणजे तिची गुणवत्ता एवढी आहे की पुढे जाण्यासाठी कुणासाठी तरी, जसं इतर संस्थांनी किंवा इतर जणां तिच्या पाठीमागे होते, त्याप्रमाणे या पुरस्काराची माहिती मला असल्यामुळे माझी खूप इच्छा होती की ती ह्याच्यासाठी योग्य आहे. तर ते अर्ज भरण्यापासून ते पुढे जाण्यापर्यंत मी तिला मदत केली त्यासाठी. आणि हा पुढेही एक केंद्र शासनाची कल्चरल सांस्कृतिक खात्याची फेलोशिप असते, त्यासाठी तिने अप्लाय करावं, तिने अर्ज द्यावा अशी माझी इच्छा आहे. ते मधल्या काळात थोडं सगळंच राहून गेलेलं आहे, तर यापुढे नक्कीच तिला ती फेलोशिप मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नाट्यशालेच्या 40 वर्षाच्या इतिहासात खूप उल्लेखनीय गोष्टी घडल्या, म्हणजे आवर्जून सांगाव्या अशा घडल्या. अखिल भारतीय नाट्य संमेलनात या विशेष मुलांची नाटकं झाली. खूप वर्षांपूर्वी जवळपास 1990-92च्या सुमाराला जे मुंबईत मराठी नाट्य संमेलन झालं, त्याच्यात आमचं अंध मुलांचं उंदराचं लगीन हे नाटक झालं आणि त्याला प्रेक्षकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे नंतरच्या 4-5 नाट्य संमेलनात नाट्यशालेची विशेष मुलांची नाटकं सादर झाली. तो जो आपण ज्याला अखिल भारतीय मंच म्हणतो, त्या मंचावर सुद्धा नाट्यशालेच्या माध्यमातून विशेष कलावंतांची नाटकं सादर विशेष मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. विशेष कलावंत इतके खुश असायचे, इव्हन शाळेतल्या मुलांपासून ते मोठे वयाने मोठे झालेले सुद्धा कलाकार, की आम्हाला फक्त राज्यस्तरीयच नाही तर राष्ट्रीय मंच मिळाला, त्याचा आनंदही त्यांना खूप. हेच म्हणजे कसं आहे, मी सुरुवातीला म्हटलं तसंच की आम्ही फक्त ऐकून होतो, म्हणजे नाट्यशाला आहे, कांचनताई आहेत, पण एवढ्या सखोलपणे याची माहिती आम्हालाही नव्हती. खरं सांगायचं आतापर्यंत मला नव्हती. आज हे निमित्त झालं की आज ह्या मुलाखतीच्या माध्यमातून कदाचित अनेक ह्या मुलाखतीला ऐकणारी श्रोते मंडळी ही तुमचे कधी काळचे विद्यार्थी असतील. पण आता आपण बोललो ते सगळं खरं वरवरच बोललो. खरी ती प्रक्रिया काय आहे, पण कसं म्हणाला तशी शब्दात सांगणं पण खूप कठीण आहे. कोणी म्हटलं तर मी त्यांना येऊन बघा तुम्ही, त्याशिवाय होणारच नाही, ते अशी आहे. तेच मी म्हणत, ते शब्दात मांडणंच कठीण असल्यामुळे ते आपण मुलाखतीत आणू शकत नाही. मी काही नवीन काही ते शोध लावलेला नाहीये. जे काही कला माध्यम आहे त्याच्यातून त्यातले घटक निवडत जी कुठची लागू पडेल पद्धत ती आपण वावरत त्याच्यात काही बदल करत पुढे गेलेलो आहोत. तर म्हणजे आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहोत, तर पुढे काय, म्हणजे आता तुम्ही नाट्यशाला अजून सक्रिय असेलच, पण पुढे तुमच्या मनात आणखी काय आहे का वेगळं करण्यासारखं? सध्याच्या ह्या परिस्थितीत तसं काही मनात क्रिएटिव्ह आलेलं नाहीये. नाट्यकलेच्या माध्यमातून विशेष गरजा असलेल्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं अशी ही संस्था आज महाराष्ट्रात, ह्या संस्थेला महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे, एक वेगळं नाव आहे, वेगळी ओळख आहे. पण ही संस्था काही एकटीने चालवणं सोपं नाहीये. तर माझ्याबरोबर कित्येक सहकारी जुडले गेले ऍडमिनिस्ट्रेशनसाठी, शिकवण्यासाठी, संयोजनासाठी. त्याच्यात प्रामुख्याने म्हणजे मी शिवदास अरुण मडकईकर माझ्यासोबत पहिल्या दिवसापासून आहेत, रूपा मडकईकर आणि सागर सांगेकर आहेत विश्वस्त म्हणून, शिवाय शिवदास घोडके, देवेंद्र शेलार, उदय देशपांडे, संध्या रायते, विपिन वर्तक, प्रदीप जोशी, भरत मोरे, मानसी, मैथिली, ह्या सगळ्यांनी माझ्या प्रशिक्षक म्हणून आहेत माझ्यासोबत. आणि गुरुवर्य कमलाकर सोनटक्के, ते त्यांचा आशीर्वादाचा आणि प्रोत्साहनाचा हात खूप मोठा आहे. तर अशा प्रकारे ही नाट्यशाला पुढे पुढे जात आहे. खूप खूप धन्यवाद ताई. खरं तर ह्या मोकळ्या गप्पा आपण अशा कितीही वेळ सुरू ठेवू शकतो आणि तुमच्याकडे हे सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु
कुठेतरी थांबणंही तितकंच आवश्यक आहे. आणि एवढा वेळ खरं तर तुम्ही आम्हाला दिलात साहित्य जागरला आणि या आपल्या दिवाळी अंकाला, आणि तुमची आतापर्यंतची सगळी जी काही कारकीर्द आहे ती अत्यंत मोकळेपणाने आम्हा सगळ्यांसमोर उलगडलीत. अनेक तुमचे विद्यार्थी ही मुलाखत ऐकतील आणि कांचनताई आपल्याला काय घडवत होत्या, का घडवत होत्या हे पुन्हा ते आठवतील आणि कदाचित त्यातून नवी प्रेरणा त्या विद्यार्थ्यांनाही आणि ऐकणाऱ्या नव्या सगळ्या मंडळींनाही मिळू शकेल अशी आम्हाला नक्की खात्री वाटते. मी खूप मनापासून तुम्हाला साहित्य जागरच्या वतीने धन्यवाद देतो. आणि बिपिनही आपल्यासोबत या सगळ्या प्रक्रियेमध्ये साहित्य जागरचे सदस्य म्हणूनच होते, पण संयोजनाच्या बाबतीत त्यांनी जे सहकार्य केलं त्यासाठी बिपिनलाही धन्यवाद देतो आणि आपण सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. हर्षद आणि बिपिन, साहित्य जागरच्या उपक्रमात मला सामावून घेतल्याबद्दल मनापासून आभार. तुमच्या यापुढील सर्व उपक्रमांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. तुमचा जागर